तसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताही माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृतवाहिनी इंद्रायणीच्या तटावर असणारं श्री क्षेत्र देहू, या देहू क्षेत्रातील महान संत महाविष्णूचे अवतार प्रत्यक्ष वैराग्य मूर्ती विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा बाळक्रीडेच्या प्रकरणातील गोड चिंतनी अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल माझा इफेक्ट कमी केला तर चालेल बोलताना थोडासा। अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, अभंग चिंतनी आहे, प्रासादिक आहे आणि अभंग गोड आहे। संतांची वाणी ऐकायला गोड वाटते, शिवाय चिंतनी असते आणि प्रासादिक असते। तुमचं आमचं बोलणं फक्त ऐकायला गोड आहे, पण चिंतनी असेल असं नाहीच आणि प्रासादिक असेल असं मुळीच नाही। म्हणून लहान मुलांनी केलेली कीर्तनं असतात किंवा एखाद्या महाराजांनी केलेली कीर्तनं असतात तर त्याचं आभार मानताना लोक म्हणतात कीर्तन गोड झालं, पण अशा ऋषीतल्य व्यक्तिमत्वाने कीर्तन केलं की माणसं म्हणतात प्रासादिक कीर्तन झालं, तो त्यांच्या वाणीचा महिमा आहे। विठ्ठल विठ्ठल आता विषय आला म्हणून सांगतो सुरुवातीला, संतांची वाणी ऐकायला गोड वाटते, किती वेळा ऐका तरी त्या अभंगाचा कंटाळा कधी येत नाही। 750 वर्ष झाली माणसं एक अभंग आता रूप पाहत आलोचनी, कधी आला कंटाळा त्याचा? नाही आला कधी कंटाळा त्याचा। मला एखादी प्रश्न विचारला की संतांचे अभंग ऐकायला गोड का वाटतात, आता मला तुम्ही सांगा, ज्या परमात्म्याला माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत हे विशेषण दिलंय, सोनियाचा दिवस आजी अमृत ते पाहाला, आणि नारद भक्ती सूत्रामध्ये त्याच्या भक्तीला अमृत स्वरूपाचे म्हटलेलं आहे। परमात्मा अमृतासमाने त्याची भक्ती अमृत स्वरूपाची आहे। मग आता अमृत स्वरूपाची भक्ती करून ज्याने अमृतासमान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवलेला आहे, त्यांच्या मुखातून गोड वचनं नाही बाहेर पडतील तर कशी पडतील? आणि म्हणून मधुरा वाणी ओठी आणि तुका म्हणे वाव पोटी। हो, त्यांच्या अभंग चिंतनी असतात, प्रासादिक असतात। एखादी वस्तू देवाला अर्पण केली की त्या वस्तूचा प्रसाद होतो। एखादी वस्तू आपण देवाला अर्पण केली का त्याचा काय होतो? प्रसाद होतो त्याचा। आता तुमच्या घरी सकाळी उठल्या उठल्या आपण खाल्ले ते पोहे होते, पण तेच पोहे जर आपण भगवंताला अर्पण करून जर अष्टमीच्या दिवशी खाल्ले तर त्याचा प्रसाद आहे। एरवी आपण जर शिरा खाल्ला तर तो शिरा होतो, पण तो सत्यनारायणला अर्पण केला तर त्याचा प्रसाद होतो। तसं नुसतं जे बोललं जातं त्याला बोलणं म्हणतात, पण जी वाणी देवाला अर्पण करतात ना त्याला प्रसाद म्हणतात, त्या वाणीचा प्रसाद होतो। समर्पिली वाणी समर्पिली वाणी हा समर्पिली वाणी। पांडुरंग घेतो धनी, 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 पांडुरंग घेतो धनी। आणि म्हणून हा तुकाराम महाराजांचा गोड चिंतनीय प्रासादिक अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगातून तुकाराम महाराजांनी श्री भगवंताच्या दोन अवस्था सांगितलेल्या आहेत। भगवंतांनी दोन अवस्थेमध्ये जे कार्य केलं त्या अवस्था तुकाराम महाराज सांगतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताच्या अवताराचं मुख्य प्रयोजन सांगितलेलं आहे। अभंग आपल्या सर्वांच्या पाठ्यातला असावा अशी माझी खात्री आहे, कारण एका सुद्धा माणसाने हातावरती पेन काढून लिहिला नाही म्हणजे मी अनुमान काढतो की अभंग सगळ्यांच्या पाठ्यातला आहे। आणि त्याच्यामुळं प्रत्येक माणसाच्या अभंग पाठ्यातला असावा अशी माझी खात्री आहे। वा, आजची सेवा ही माझ्या दृष्टिकोनातून अशी अतिशय विशेष सेवा आहे। वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत, त्याच्यापैकी पहिली संघटना परमश्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय रामदास बाबा मनसुख यांनी वारकरी महामंडळ नावाने पहिली संघटना या महाराष्ट्रामध्ये स्थापन केली। पंढरपूरचा विठोबा बडव्यांच्या तावडीतून मुक्त व्हावा याच्याकरता त्यांनी ती संघटना उभी केली त्या काळामध्ये। कालांतराने रामदास बाबा गेल्यानंतर मग पुन्हा त्या संघटनेचं नेतृत्व बदललं, त्याच्यानंतर अनेक संघटना वारकरी संप्रदायाच्या कार्य करणाऱ्या आहेत।
दिवसेंदिवस वारकरी संप्रदायाची व्याप्ती ही वाढत चाललेली आहे आणि म्हणून संघटना जरी अनेक असतील तरी त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा सगळ्या संघटनांतल्या नेतृत्व करणाऱ्या माणसांची मन एक असावी असं मला वाटतं. विठ्ठल विठ्ठल. मी थोडंसं मोकळा बोलतो बरं का. गुरु कुणी का असे ना, गुरुचं काय घेणं नाही. वारकरी संप्रदायामध्ये चर्चेचा विषय खूप कधी कधी रंगतो. तुम्हाला सांगतो, मला एकाने सांगितलं महाराज त्याचे गुरु वेगळे आहेत. म्हटलं असू दे ना. रेमंड कंपनी आमच्या ठाण्यामध्ये आहे, सदगीर महाराजांच्या बाजूला. पण त्या रेमंड कंपनीचे कपडे तुम्हाला सांगतो तुमच्या धुळ्यामध्ये मिळतील, जळगावला मिळतील, पुण्यात मिळतील, मुंबईत मिळतील, कुठेही घ्या. रेमंड कंपनी ठाण्याला आहे मुख्य कंपनी, पण तिचा माल सगळ्या भारतामध्ये मिळतो. तुम्ही माल कुठून पण विकत घ्या, पण माल मात्र कुठलाही रेमंड कंपनीचाच आहे. तसा माळ घालणारा गुरु कोणी का असे ना, पण माळ मात्र माझ्या विठोबाची हे विसरता कामा नये. वा रे वा, क्या बात आहे. गुरुचं काय घेणं देणं पडलं, माळ विठोबाची आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं संघटन महत्वाचं आहे. भगवंताला संघटन अतिशय आवडतं. जास्त काही मी विषय लांबीत नाही. त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी वानरांची संघटना केली. त्रेतायुगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांची संघटना केली. आणि त्रेतायुगामध्ये भगवान कृष्ण म्हणून प्रगट झालेले परब्रह्म कलियुगामध्ये माऊली श्री ज्ञानवरांच्या रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी सुद्धा कलियुगामध्ये संघटना केली. मेळविली मांदी वैष्णवांची मेळविली मांदी, मुक्तीची गवाती जयाने घातली, वैष्णवांची मांदी मिळवली. त्याच्यामध्ये बघा जातीचा विचार नाही केला. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सावता, माळी, गोरा, कुंभार, सगळ्या जातीची संत एकत्र आली. या महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा जातीवाद मोडून काढला तो माझ्या ज्ञानोबारायांनी. आणि वारकरी संप्रदायाला मुळात जातच मान्य नाही. एकदा मला एकाने विचारलं तुमची जात कुठली आहे. म्हटलं का रे बाबा. नाही म्हटलं तुमची जात कळलेली बरी. म्हटलं तुम्ही ढाब्यावर चहा पिताना ढाब्यावाल्याची कधी जात विचारित नाही कधी का तुझी जात कुठली म्हणून. दुकानात जायचं, सामान घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. तुकोबाराय म्हणतात आम्हाशी तो लागे वाण्या घरी गुळ त्याचे याती कुळ पुसू नये. थोडासा रिफ्लेक्ट मारतोय आवाज जास्त बोलताना. दुकानात जायचं, गुळ घ्यायचं, मोकळं व्हायचं. वारकरी संप्रदायाला मुळात जात मान्य नाही. म्हणून या ठिकाणी आज मला खूप आनंद होतो की ज्या संघटनेचं नेतृत्व, वारकरी संप्रदायाचं अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर करून धर्मनिष्ठ असलेले आमच्या मुंबईचे, आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान सदगीर महाराज करतायत म्हणजे संघटना योग्य आहे. नेतृत्व महत्वाचं आहे. ज्याच्या मागं आपण चाललोय ना तो योग्य माणूस असला पाहिजे. नाही तर तुकोबाराय म्हणतात आंधळेच्या मागं लागले आंधळेन घात एक वेळ मागे पुढे. आपण ज्याच्या मागं चाललोय तो योग्य माणूस असला पाहिजे. या ठिकाणी आमचे सदगीर महाराजांचं नेतृत्व आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्या या जिल्ह्याचे अध्यक्ष रावसाहेब महाराज पाटील यांचं नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाने होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक मंडळी या ठिकाणी मला वाटते उपस्थित असतील, ज्यांच्या माध्यमातून मला हा कार्यक्रम मिळाला. मला वाटते साताऱ्याहून पहिला फोन आला, नंतर प्रशांत महाराजांनी मला फोन केला. आणि या ठिकाणी यायचं म्हणजे मी जेव्हा तुमच्या तालुक्यात होतो अनेक लोकांना कळलं. काही लोकांनी मला परवा दिवशीपासून फोन केला, तुम्ही धुळ्यात मुक्काम करा. काही म्हटले इथं पुन्हा एक गाव आहे दोनदा इसा म्हणून, तिथं मुक्काम करा. काही म्हटले तुम्ही मालेगावला मुक्काम करा. काही मंडळी सकाळी इथं माझ्या स्वागतासाठी आली होती. पण मला काल सकाळपासून महाराजांचा फोन चालू आहे, आमच्या माळी महाराजांचा. आमच्या डोंबिवली कल्याण परिसरामध्ये, मुंबई परिसरामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे. आणि त्यांनी मला सांगितलं महाराज काही पण करा, आमच्यापासून गाव जवळ आहे, तुम्हाला थोडा त्रास होणार नाही. म्हणून 3:30 वाजता पहाटे त्या ठिकाणी मी पोचलो त्यांच्या घरी. कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा उशीर झालेला आहे. या ठिकाणी मंडप चांगला आहे. श्रोत्यांचे चेहरे बघून असं वाटतं का कीर्तन 2 वाजेपर्यंत चालावं. गुणवान असे टाळकरी आहेत, वाजवणाऱ्याचा तर प्रश्न नाही, चांगले तरबेज आहेत, स्पीकर चांगला आहे. कीर्तन श्रवणासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती सगळे प्रभुतुल्य श्रोते मायबाप बसलेले आहेत. सर्व गोष्टी अनुकूल आहेत. फक्त एक गोष्टीची कमतरता मला थोडी भासली या ठिकाणी, आणि ती म्हणजे वेळेची कमतरता भासती. चिंता करू नका, माझ्याकडे जितका वेळ आहे तितक्या वेळेमध्ये मी तुम्हाला प्रसाद देऊन मोकळं करणार आहे. म्हणजे प्रसाद देईन आणि मगच मोकळं करणार आहे. वेळ कमी का असणार. सध्याचं तंत्रज्ञान असं आहे, तुम्हाला माहिती आहे, जुन्या काळातल्या गोष्टी ज्या होत्या त्याला आता छोट्या केल्या. तुम्ही बघा
पूर्वीचे चित्रपट 3-3 तास चालायचे, आता 2 तास चालतात. आणि तुम्हाला माहीत असेल कदाचित, एवढा मोठा 3 तासाचा चित्रपट एवढ्याशा चिपमध्ये सुद्धा बसतो आता, लहानशा चिपमध्ये. तेव्हा मोठी फाईल छोटी कशी करायचं हे तंत्रज्ञान आहे. तशी मी आता मोठी फाईल फक्त छोटी करणार आहे. कार्यक्रम कधी का सुरू होईना, पण कार्यक्रम मी वेळेत संपवणार आहे, चिंता करू नका. विठ्ठला विठ्ठला. हो, आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे बाकीची कीर्तनं कमी दर्जाची आहेत असं कोणी समजू नये. लक्षपूर्वक श्रवण करा. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे बाकीची कीर्तनं कमी दर्जाची आहेत का? नाही. कीर्तन म्हटलं म्हणजे ते महत्त्वाचंच आहे. फक्त सांगणारा माणूस किती महत्त्वाचं सांगतो याच्यावर त्या कीर्तनाचं महत्त्व अवलंबून असतो. आणि म्हणून प्रामुख्याने कीर्तन हे खरं परिवर्तनाचं साधन आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने क्रांती केली असा एक वर्ग म्हणतो, पण आम्ही छाती ठोकून म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीमध्ये जितकी धार होती ना, तितकीच धार आमच्या तुकोबारायांच्या शब्दामध्ये सुद्धा होती. आणि म्हणून जेवढी धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला, तितकीच धार आमच्या तुकोबारायांच्या वाणीला होती. म्हणून या महाराष्ट्रामध्ये जी क्रांती घडली, स्वराज्य निर्माण झालं, त्याला कारण तलवार सुद्धा आहे आणि त्याला कारण कीर्तन सुद्धा आहेत. आणि म्हणून कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये कसं वक्तव्य करावं याची मर्यादा आम्हाला त्या काळामध्ये संतांनी घातलेली आहे. विठ्ठला विठ्ठला. कोण म्हणतं कीर्तनामध्ये क्रांती होऊ शकत नाही? कीर्तनामध्येच तर क्रांती होती. आमच्या डोंबिवलीमध्ये एक संत होऊन गेले, यांना विचारा बाबांना. डोंबिवलीमध्ये आमच्या मुंबईमध्ये एक संत होऊन गेले, सावळाराम महाराज नावाचे. पण ते संत सावळाराम महाराज नावाचे संत होऊन गेले आमचे श्रीगुरु सावळाराम महाराज. त्या काळामध्ये अतिशय हिंस्र प्रवृत्तीचा समाज होता तो. पण त्या सावळाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून असा समाज घडवला का आज तुम्हाला सांगतो, जवळजवळ त्या समाजात आपण सुद्धा फिरता, महाराज अनेक महाराज मंडळी आमच्याकडे फिरती, पण अतिशय हिंस्र असलेला जवळजवळ 80% समाज परमार्थाला त्यांनी लावला. कोण म्हणतं कीर्तनामध्ये ताकद नाही? फक्त सांगणारा वक्ता भानावर असावा आणि ऐकणारी माणसं तेवढी ताळावरती असावी. दोघांचा समन्वय जुळला की परिवर्तन होऊ शकतं. कीर्तनामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी सांगायच्या टाळल्या पाहिजेत. आणि म्हणून आमच्या संत महापुरुषांनी त्या काळामध्ये मर्यादा घातलेली आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, जेणेकरून लोकांच्या श्रद्धेचा घात होईल अशा प्रकारचं वक्तव्य कीर्तनामध्ये करू नये अशी मर्यादा आम्हाला त्या काळामध्ये घातलेली आहे. आणि काल्याचं कीर्तन जे आहे, त्या काल्याच्या कीर्तनाची मर्यादा वेगळी असते. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र सांगावं. आता भगवंताचे तर अनंत अवतार आहेत, अनंत अवताराच्या अनंत कथा आहेत. मग महाराज आता भगवंताचे जर अनंत अवतार आहेत, अनंत अवताराच्या जर अनंत कथा आहेत, तर काल्याच्या दिवशी कोणत्या देवाचं चरित्र सांगावं? तर ऐका बरं का, भगवंताचे अवतार अनेक प्रकारचे आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम असे भगवंताच्या अवताराचे काही भाग पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये पूर्णोत्तम असलेला भगवान परमात्म्याचा जो अवतार आहे भगवान श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र काल्याच्या दिवशी वर्णन करावं असा एक दंडक आहे, असा एक नियम आहे. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जर चरित्र आपण पाहिलं तर ज्या दिवशी प्रगट झाले तिथून चरित्राची सुरुवात होते. तर निजधामाला जाईपर्यंत चरित्र आहे. भगवान स्वतः म्हणतात 10व्या अध्यायामध्ये, नुगडता बालपणाची फुली मी अदानवी सृष्टी केली. ज्या दिवशी मी प्रगट झालो ना तिथूनच माझं चरित्र सुरू झालं. मग आता जर समजा भगवान ज्या दिवशी प्रगट झाले तिथून चरित्र सुरू होतं, मग संपूर्ण जीवनच श्री भगवान कृष्णाचं चरित्र आहे. मग काल्याच्या दिवशी चरित्र सांगावं कुठलं चरित्र वर्णन करावं? तर ज्या चरित्रामध्ये भक्तीची चर्चा आहे, ज्याच्यामध्ये प्रेमाची चर्चा आहे, ज्या चरित्रामध्ये भगवंताच्या अवताराचं खरं प्रयोजन आपल्याला कळतं, असं एकमेव चरित्र फक्त एकच आहे. कुठलं? चरित्र ते उच्चारावे केले देवे भोळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. ते चरित्र उच्चारावे ही काल्याच्या कीर्तनाच्या दिवशीची मर्यादा आहे. आता तुम्हाला थोडक्यात फक्त 2 मिनिटांमध्ये काला म्हणजे काय ते सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अनन्यसाधारण महत्त्व हे मी तुम्हाला सांगत होतो. पहिल्यांदा काला आपल्याला कळला पाहिजे.
एखाद्या विषयाचं महत्त्व जेव्हा माणसाला कळतं ना तेव्हा व्यक्ती त्या विषयाचा स्वीकार करतील, लक्षात ठेवा. आता ज्याचं महत्त्वच कळत नाही त्याचा कशाला माणसं स्वीकार करतील? शब्दाकडे लक्ष देऊ नये का? आता ज्यांना कीर्तनाचं महत्त्व कळलं ते मंडपात येऊन बसले, ज्यांना नाही कळलं ते आपले घरी बसले. कुठल्या पण गोष्टीचं महत्त्व कळावं लागतं आणि म्हणून महत्त्व कळल्याशिवाय माणसं त्या विषयाचा स्वीकार करीत नाही. बघा, ज्या घरामध्ये कीर्तनकार जन्माला आला त्या कीर्तनकाराचं महत्त्व जगाला कळतं, पण त्याच्या कुटुंबाला कुठं कळतं? बरं का? म्हणून सगळ्या जगातली माणसं त्याची आज्ञा पाळतील, पण घरातली माणसं म्हणतात त्याला काही कळत नाही. का? त्याला त्याची किंमतच कळली नाही, त्याचं महत्त्व नाही कळलं, म्हणूनच आहे. लक्ष देऊ नाही का? आणि म्हणून काला म्हणजे काय तर वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अनन्यसाधारण महत्त्व हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. तर काला शब्दाचा अर्थ आहे प्रसाद, काला शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता, काला शब्दाचा अर्थ आहे पूर्णविराम. कळलं तुम्हाला? जसं झाडाला फळं आली की झाडाचं कर्तव्य संपलं, तसं भक्ती मार्गामध्ये काला झाला की त्या साधकाचं कर्तव्य संपलं. काला म्हणजे अवस्था आहे. आता काही काही लोकांना काला सुद्धा म्हणता येत नाही, ते काळा म्हणतात. काळा, काळा वेगळा बरं का. ळ आला की तिथं अर्थ बदलतो. हे महाराजांचं व्याकरण अतिशय पक्क आहे. आपल्या भागामध्ये अशी व्यक्ती येणं म्हणजे पुण्य आहे, लक्षात ठेवा. कधीतरी त्यांच्याकडून व्याकरण समजून घ्या, धर्म समजून घ्या, काहीतरी शिकायचं, लक्षात ठेवा. सद्गीर महाराज आमच्या जवळचे असं म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत खूप. मी माझ्या लहानपणापासून त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे. ळ म्हटलं की तिथं अर्थ बदलतो, काला. आता काला शब्दाचा अर्थ आहे प्रसाद, काला शब्दाचा अर्थ आहे पूर्णविराम. काला झाला की कर्तव्य संपलं. ज्या ज्या साधकांच्या जीवनात काला झाला त्यांची भाषा आहे, त्या संतांची भाषा आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कृत्यकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि ज्यांना प्रसाद नाही मिळाला त्यांची भाषा विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. म्हणजे काला मिळण्याच्या अगोदरची ही भाषा आहे आणि काला मिळाल्यानंतरची भाषा आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, काला वारकरी संप्रदायामध्येच तुम्हाला बघायला मिळतो. तर काला म्हणजे अभेद आहे. जिथं भेद संपतो तिथं काला होतो. दोन पदार्थ एकत्र मिसळले की त्याचा काला होतो. काला हा वारकरी संप्रदायामध्येच का, असा कोणी जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर असं देता येईल आपल्याला, वारकरी संप्रदायामध्येच काला याच्या करता आहे. आता बाकीचे संप्रदाय पुष्कळ आहेत. मी बाकीच्या संप्रदायाची उगाच कीर्तनामध्ये चर्चा करीत नाही आणि बाकीच्या संप्रदायाविषयी काही बोलतच नाही. नको त्याची चर्चा कीर्तनामध्ये कीर्तनकाराने करून त्यांचं महत्त्व वाढवण्यापेक्षा आपल्या वारकरी संप्रदायाची चर्चा छाती ठोकून करायची. बरं का? दुसऱ्यांची मुलं वाईट आहेत म्हणण्यापेक्षा माझा पिंट्या चांगला आहे इतकं जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये आईचा शहाणपणा आहे. आणि म्हणून नको त्या गोष्टीची चर्चा कीर्तनामध्ये करायची नाही. बाकीच्या संप्रदायामध्ये काला तुम्हाला पाहायलाही मिळत नाही आणि बाकीच्या संप्रदायामध्ये काला खायला सुद्धा मिळत नाही. काला फक्त तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतो आणि काला महाराष्ट्रामध्येच पाहायला मिळतो. आता उत्तर भारतामध्ये सुद्धा आम्हाला कथा करण्याचा योग आला. उत्तर भारतामध्ये कथा करण्याचा योग आला. खरं म्हणजे इथं मी फोटो बघितला दगडूजी बापूंचा आणि मला खूप समाधान वाटलं, मानसिक समाधान वाटलं खूप. खरं म्हणजे माझा बराचसा काळ म्हणजे दगडूजी बाबांच्या काही साधक मंडळीच्या सानिध्यामध्ये गेला. चारुकेश्वरला आपल्या सर्वांना माहीत असतील, अगदी पाल इथं या रावेरच्या जवळ पाल म्हणून गाव आहे, तिथं लक्ष्मण बापू होते का नाही, तिथं लक्ष्मण बापू अगदी माझे जवळचे, अगदी हृदयस्थ माझे, अगदी त्यांचे माझे जवळचे संबंध. चारुकेश्वरला कधी गेलो की मी बापूंच्याच आश्रमामध्ये थांबत असतो. खूप समाधान वाटलं की वा वा, आज म्हटलं माझं कीर्तनाचं काहीतरी सफल झालं की प्रत्यक्ष इथं दगडूजी बापूंचा फोटो नसून दगडूजी बापूच कीर्तनात बसलेले आहेत, असा एक प्रकारचा भाव या ठिकाणी मला या ठिकाणी जाणवतो. हो, लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. उत्तर भारतामध्ये जेव्हा आपण कार्यक्रम करतो, आता समजा उत्तर भारतामध्ये कार्यक्रमाचा समारोप झाला की तिथं काला होत नाही, तिथं 56 भोग असतात. तिथं उत्तर भारतामध्ये 56 भोग. पण महाराष्ट्रामध्ये काल्याचं कीर्तन आणि काल्याचा प्रसाद मिळतो. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, लवकर लवकर उत्तर द्यायचे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. मला तुम्ही सांगा, काल्याचा संस्थापक कोण आहे? काला कुणी केला? कुणी? बरं, काही काय बिलकुल म्हणत नाही. काला कुणी केला लवकर सांगा? भगवान कृष्णाने केला, बरोबर ना? काला भगवान कृष्णाने केला. काही काही म्हणत नाही, ते म्हणतील तू सांग ना, तुला का फुकट आणला का इथं आम्ही?
असे सुद्धा म्हणायला बसलेत बघा, काही उत्तर देत नाही बिलकुल. काला कुणी केला तर काला भगवान कृष्णाने केला. बरं कुणाच्या बरोबर केला? गोपाळांच्या समवेत केला. बरं तो काला त्यांनी कुठं केला? वाळवंटात केला. कुठल्या वाळवंटात? आळंदीच्या, पंढरपूरच्या, कुठल्या नेमका? यमुनेच्या वाळवंटात केला. बरं यमुना कुठे आहे? कुठं? उत्तर भारतामध्ये. बरं पण उत्तर भारतामध्ये संपूर्ण काला केला का भगवंताने फक्त गोकुळामध्येच, आपल्या वृंदावनाच्या त्या गोकुळाच्या परिसरामध्ये काला केला? कुठं केला? बोला बोला लवकर. भगवंताने तिथं त्या वृंदावनाच्या गोकुळाच्या परिसरामध्ये यमुनेच्या काठावरती काला केला, बरोबर आहे. पण आज जर तुम्ही तिथं गेले ना तर तुम्हाला तिथं काला बघायला मिळणार नाही. पण तीच काल्याची परंपरा माझ्या या महाराष्ट्रामध्ये आमच्या संतांनी जपून ठेवली. कारण का? ज्याने उत्तर भारतामध्ये यमुनेच्या काठावर वाळवंटामध्ये काला केला ना, म्हणजे तो भगवान कृष्ण इथं आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रगट झालेला आहे. गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार. म्हणून सामोरी उभा केला, म्हणून सामोरी उभा केला, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार. ज्याने गोकुळात चोऱ्या केल्या तो इथं पंढरपूरला आमच्या समोर प्रत्यक्ष उभा आहे. आणि त्याच्याबरोबर ज्यांनी काला केला ते गोपाळ म्हणजे आम्ही वारकरी आहे. म्हणून आता वारकरी कलियुगामध्ये द्वापार युगातले गोपाळ होते आणि तोच श्रीकृष्ण भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून इथंही त्यांनी तो काला केला. माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाह्या वाटी. म्हणून काला जो आहे, काला म्हणजे प्रसाद आहे. जोपर्यंत जीवनामध्ये प्रसाद मिळत नाही तोपर्यंत आपलं जीवन पूर्ण होत नाही. प्रसाद महत्वाचा आहे. आता या ठिकाणी आपण लाह्या खाणार आहे. लाह्या कीर्तन झालं का? मला तुम्ही सांगा, लाह्या म्हणजेच खरा प्रसाद आहे का? लाह्या म्हणजे खरा प्रसाद आहे? नाही. पंढरपूरहून माणसं आली, तिकडनं येताना माणसं पेढे घेऊन येतात. पेढे म्हणजे खरा प्रसाद आहे का? सत्यनारायणचा शिरा म्हणजे खरा प्रसाद आहे का? एक तुम्हाला सांगतो, गंमत पाहायला मिळाली मला. ती गंमत तुम्हाला सांगतो. काल्याच्या दिवशी अशी मी दहीहंडी फोडली आणि त्याची खापरं खाली पडली. खापरं, काही लोकांनी ती खापरं गोळा केली आणि घरी घेऊन चालली खापरं. मी कार्यक्रम संपला, मग त्या एका व्यक्तीला विचारलं, हातात त्याच्या खापर होतं. म्हणलं हे खापर कशा करता घेऊन चालले तुम्ही? तो म्हटलं हे खापर जर आपण धान्याच्या पोत्यात ठेवलं तर धान्य डबल होतं म्हटलं. आता हे जर आम्हाला सदगीर महाराजांना जर आम्हाला माहीत असतं तर आम्ही आयुष्यभर खापरच गोळा केली असती आणि मुंबईला तिकडं मजीद बंदरला दुकानं खोलली असती धान्याची, आहे का नाही महाराज? इकडची खापरं मुंबईला न्यायची, धान्य डबल करायचं. आयुष्य गेलं माणसांचं खापरं गोळा करण्यामध्ये आणि आयुष्य गेलं माणसांचं लाह्या खाण्यामध्ये. लाह्या म्हणजे खरा प्रसाद नाही. खापरं गोळा करणं म्हणजे तुम्हाला सांगतो जीवनाची सफलता नाही. तुम्हाला सांगतो प्रसाद त्याला म्हणतात. माऊली श्री ज्ञानोबारायांनी काय प्रसादाची व्याख्या केली? मग अभिनया सेवा चित्त मियाचे भरले जेव्हा, माझा प्रसाद जाणं तेव्हा संपूर्ण झाला. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याची भक्ती करतो तो परमात्मा आणि भक्ती करणारा भक्त, या दोघांमधला भेद संपून ज्या दिवशी दोघं एक होतील ना, समजायचं प्रसाद मिळाला. आणि म्हणून ज्या दिवशी प्रसाद मिळाला, प्रसादे सर्व दुःखानाम हानिरशोपजायते, श्री भगवान म्हणतात प्रसाद मिळाला की मग त्याचं दुःख शिल्लक राहत नाही. म्हणून आपल्याला दही भाताचा काला खायचा, हरिनामाचा काला करायचा आणि जीव ब्रह्म ऐक्याचा काला भोगायचा. अशा प्रकारे आपल्याला त्या काल्यापर्यंत पोचायचं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं गोकुळातलं चरित्र वर्णन करावं. गोकुळातलं भगवान परमात्म्याचं चरित्र वर्णन करावं. का बरं वर्णन करावं? तर त्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याच्यामध्ये वैराग्य. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, योगादी साधन करणारी योगी ज्या सुखासाठी लाळ घोटतात त्या सुखाचा अनुभव प्रत्यक्ष गोकुळातली माणसं घेत होती, पाया घेत होत्या.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मधल्या काळामध्ये टी व्हीवरती एक सिरियल चालू होती, त्या सिरियलचं नाव आहे इंडियन आयडल. तुम्ही पाहिले असेल. इंडियन आयडल म्हणजे लहान लहान 8 वर्षाची, 4 वर्षाची, 5 वर्षाची 6 पोरं गायची आणि मोठे मोठे जुने गायक त्याचे परीक्षक असायचे. मग लता मंगेशकर तिथं असायच्या, हृदयनाथ मंगेशकर असायचे, सुरेश वाडकर असायचे. हे मोठे मोठे गायक तिथं असायचे. 8 वर्षाची, 4 वर्षाची मुलं जर गाताना बघितली ना, का ते जुने गायक सुद्धा तोंडामध्ये अशी बोटं घालायची. का काही यांचं गाणं आहे, काही यांचं आश्चर्य आहे. आणि ज्या माणसाला गायनाचा फालतू अभिमान आहे तो तर गळूनच पडायचा. ज्याच्याकडे खरोखर कला आहे त्याने जर गर्व केला तर हरकत नाही हो. पण ज्याला काहीच गाता येत नाही, जर चुकून स्वरात आला तर म्हणतो माझं काही चुकलं का काय झालं. पण त्यांनी सुद्धा अभिमान करावा, हा सुद्धा गमतीचा विषय. या लहान मुलांचं गाणं बघून तर ते तर समजा पाण्यामध्ये जसा एखादा मातीचा ढेकूळ पडावा, बर्फाचं पाणी व्हावं, तसं ती माणसं विरघळून जायची. लक्ष देऊन श्रवण करा. माझ्या दृष्टांताचा काय संबंध आहे कीर्तनाशी ते तुम्हाला सांगतो बघा. लहान मुलांचं गाणं पाहिलं की चांगल्या चांगल्या गायकांचा अभिमान गळून पडायचा. तसं गोकुळातल्या लोकांचं ते सुख पाहिलं तर योग्यांचा सुद्धा अभिमान गळून पडायचा. बापरे, ज्या सुखासाठी आपण आपलं स्वतःचं शरीर झिजवलं, पण आपल्या स्वप्नात सुद्धा तो परमात्मा येत नाही, पण तोच परमात्मा गोकुळातल्या माणसांना सुख देतो हे बघून त्यांना आश्चर्य वाटायचं. देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, ते सुख संपदा मदभक्त सदा भोगीती. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. टाळ वाजवा, टाळ वाजवा. हा, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा रे, गोपेचा गवळिया गोपे सखी. गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा रे, गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा. हरी सुख पावले, हरी सुख पावले, हरी सुख पावले, हरी सुख पावले, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले. हरी सुख फावले रे. कुणाकुणाशी फावले रे? गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा रे. जे सुख काका योग्यांना मिळत नाही त्या सुखाचा अनुभव गोकुळातले पुरुष घेत होते, गोकुळातल्या स्त्रिया घेत होत्या, गोकुळातली मुलं घेत होती, गोकुळातल्या मुली घेत होत्या. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट, गोकुळातली गुरं सुद्धा तो अनुभव घेत होती त्या सुखाचा. गोधना सकळा रे, अशा प्रकारच्या त्या सुखाचं वर्णन काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी करावं. आणि म्हणून आज या ठिकाणी सेवेकरता अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताच्या 2 अवस्था सांगितलेल्या आहेत. चरित्र भगवंताने कोणत्या अवस्थेमध्ये केलं, एक रांगताना आणि दुसरं गायी चारताना. बरं. आणि या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताच्या अवताराचं मुख्य कारण काय ते सांगितलेलं आहे. या जगामध्ये 3 जण येत असतात. त्याच्यामध्ये एक जीव आहे, दुसरे संत आहेत आणि तिसरा परमात्मा आहे. जीव, संत आणि भगवंत असे 3 या जगामध्ये येत असतात. आता तुम्ही आम्ही ज्या श्रेणीमध्ये आपला जन्म झाला आपण सगळे जीव आहोत, लक्षात ठेवा. आपण हार घालून फोटो काढले किंवा फेटे बांधून फोटो काढले, आपण जीवच आहे. मी क्षमा मागून बोलतो, तुम्हाला सांगतो. आपण जरी समजा स्वतः मी तुमच्या पंक्तीत बसतो, समजा आपण जीवच आहे. आणि दुसऱ्या माणसाने आपल्याला आपण काय आहे सांगण्यापेक्षा आपण आपल्या मनाला विचारायचं मी नेमका कोण आहे म्हणून. भगवंताने आपले दोष आपल्याला दाखवण्यासाठी दिलेला स्कॅनर, आरसा म्हणजे आपलं मन आहे. कधीतरी जर वेळ मिळाला ना, आपल्याला वेळ मिळाला आयुष्यामध्ये, माझा आवाज शेवटच्या माणसांपर्यंत पोचतो.
आयुष्यात जर कधी वेळ मिळाला आपल्याला तर समजा कधीतरी माणसाने एकांतात बसावून मनाशी चर्चा करावी. काय होतं नेमकं, गप्पा मारायला माणसाला कोणी मिळालं नाही तर माणसं शोधित जातो, मला कोण भेटतो गप्पा मारायला म्हणून. पण कधी जर आपल्याला चर्चा करण्यासाठी कोणी नाही मिळालं तर कधीतरी त्या दिवशी मनाशी चर्चा करायची आपल्या स्वतःच्या, आणि मनाला विचारायचं की मना सांग रे नेमकं माझं काय चुकलं ते सांग जरा. मन तुम्हाला सगळी कबुली देईल, तुमच्या दोषांची, तुमच्या गुणांची, तुमच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांची मन तुम्हाला कबुली देईल. लक्षात ठेवा, समर्थ रामदासांचा ग्रंथ आहे ना मनाचे श्लोक, वारकऱ्यांनी वाचत जावे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. हे सगळे वाचत जावे. तुकाराम महाराज कधीतरी मनाशी चर्चा करतात. तुकोबाराय म्हणतात, आता एकाएकी मनाशी विचार करू नये भार दुजी यांचा. मनाला सांगतात, मना आता बस झालं, अनेकांचं वजं डोक्यावर घेतलं होतं, आता इथून पुढे बाकीच्यांचं वजं डोक्यावर घ्यायचं सोडून दे आणि स्वतःच्या उद्धाराचा विचार कर. महाराज स्वतःच्या मनाला सांगतात. ठीक आहे, आपण जर ट्रेनमध्ये बसलो, रेल्वेत बसलो, आपण तुमच्या इथून रेल्वे गेली मग अशी बघितली, मला आता कळलं का तुम्हाला स्टेशन सुद्धा जवळ आहे म्हणून. तुम्ही जर समजा आता जाताना गाडीत बसले तुम्ही तिकीट नाही काढलं, समजा तुम्ही काढणार, चांगली माणसं आहे तुम्ही, पण तिकीट जर तुम्ही नाहीच काढलं तर तुम्हाला समोरची माणसं म्हणणार नाही तुम्ही तिकीट नाही काढलं, पण तुमचं मन सांगल का तू काल्याच्या कीर्तनात बसला होता, पुढं बसला होता, काय रे प्रसाद पण खाल्ला, नारळ पण घेतला, पण तू तिकीट नाही काढलं. हे मन तुम्हाला सांगतं. लक्षात ठेवा, मन आपल्या दोषांची कबुली देतं. आपण सगळे जीव आहोत, जीव बरं का. ज्ञानोबा तुकोबाराय हे संत आहेत, रामकृष्ण हे देव आहेत. आता या ठिकाणी सद्गीर महाराज बसलेले आहेत. मी त्यांचा पुन्हा उल्लेख करतो का अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. मी एकदा लहानपणी त्यांच्या मुखातून ऐकलं होतं, एकदा म्हणजे माझ्या लहानपणी मी त्यांच्या मुखातून ऐकलं होतं, म्हणजे माझ्या लहानपणापासून मी त्यांची कीर्तनं श्रवण करतोय. एकदा त्यांच्या कीर्तनात मी असं वाक्य ऐकलं होतं, जीव, संत आणि देव. तर त्यांनी सांगितली होती, त्यांची सांगण्याची कला मोठी, एक वेगळी कला आहे त्यांची सांगण्याची. ते म्हणतात, जगणारा असतो तो जीव, जागवणारे असतात ते संत, आणि जगवणारा असतो तो भगवंत. हे त्यांचं वाक्य आहे बघा. एक वेगळ्या पद्धतीने त्यांची मांडण्याची ती कुसर आहे. कला वेगळी आणि कुसर वेगळी. आम्ही लोकांसमोर सादर करतो ती कला, आणि ते जे सादर करतात ते कुसर. कला वेगळी बरं का. त्यांनी सांगितलं, जीव जगणारा, संत जागवणारे आणि भगवंत जगवणारा आहे. हे त्यांच्या मुखातून मी लहानपणी ऐकलेलं आहे. कर्म भोगण्यासाठी आला तो जीव. आपण सगळे कर्म भोगण्यासाठी इथं आलोय. मागचे राहिलेल्या कर्माचा शेष भोगण्यासाठी आपला जन्म आहे. म्हणून तुम्हाला मी हात जोडून सांगतो, आपण येण्यामध्ये पण स्वतंत्र नाही, भोग भोगण्यामध्ये सुद्धा आपण स्वतंत्र नाही, आणि सगळ्यात महत्वाचं मरण्यामध्ये पण आपण स्वतंत्र नाही, आपण परतंत्र आहे बरं का. जन्माला आलो बिलकुल स्वातंत्र्य नाही. जर जन्माला येण्यामध्ये स्वातंत्र्य असतं माणसाला, तर माणसाने जागा पाहून जन्म घेतला असता. काही म्हटले असते आम्हाला मुंबईच्या एअरपोर्टला जन्म घ्यायचा आहे, काही म्हटले असते पुण्यात जन्म घ्यायचा आहे, काही म्हटले असते धुळे शहरात जन्म घ्यायचा. कशाला माणसं आली असती जन्माला कानाकोपऱ्यामध्ये. मागचा कर्माचा राहिलेला शेष भोगण्यासाठी आपला जन्म आहे. आगा कर्मीजय उरावे ते सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगा यावे देहा एका. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले ते भोगाले. उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे केली, उपजले मेले ऐसे केली. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे केली, उपजले मेले ऐसे केली. म्हणून आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना या आपल्या मागील कर्माशी संबंधित आहे, हे लक्ष देऊन कीर्तनामध्ये ऐका. त्याचं कापड तिसऱ्या माणसा डोक्यावर फोडायचं नाही का याच्यामुळे आम्ही दुःख भोगतो. तुकोबाराय म्हणतात, अनिक न लगे रुसावे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. कुणावर डोकीत रुसायचं नाही, त्याचा संबंध आपल्या कर्मांशी आहे.
जीव कर्म भोगण्यासाठी आला. राहिले संत. आता संत इथं कशासाठी अवताराला येतात तर महाराज म्हणतात आमचा इथं येण्याचा उद्देश एक आहे बरं का. उद्धाराया आले दीनजना किंवा उद्धाराया अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीवा. आम्ही जड जीवांचा उद्धार करण्यासाठी इथं आलो. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते आतोनात प्रयत्न करतात. एक गोष्ट आपल्याला कदाचित मोठ्या माणसांच्या मुखातून ऐकायला मिळाली असेल, तुम्हाला त्याचा विसर पडला असेल म्हणून तुम्हाला त्याचं स्मरण करून देतो. संत महात्मे इथं जड जीवांचा उद्धार करण्यासाठी येतात. एवढ्यावरती मी थांबत नाही, तुम्हाला त्याच्या पण पुढे जाऊन सांगतो. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते संत महात्मे एवढे सायास करतात बरं का. कधी कधी तुम्हाला सांगतो ते माणसांवरती रागावतच सुद्धा. रागावून जर समजा माणसांच्यात नाही फरक पडला तर ते कधी कधी प्रेमाने सुद्धा बोलतात. आणि प्रेमाने बोलून जर माणसं नाही समजले तर मग कधी कधी बोंब मारून सांगतात. आणि एवढं सगळं जर समजा नाही जर सांगून माणसं ऐकली तर मग शेवटी ते पाया पडतात आपला उद्धार करण्यासाठी. हे असे संत पाया पडतात बघा. आपल्या भागामध्ये कृष्णाची माऊली एक महान संत होऊन गेले बरं का. कृष्णाची माऊली ही अशी मोठी माणसं आहेत ना, ती पाया पडतात. आता तुम्हाला थोडक्यात त्याचं चिंतन सांगतो. मला तुम्ही सांगा, तुकाराम महाराजांसारख्या संतांनी किंवा ज्ञानोबारायांसारख्या संतांनी किंवा दगाजी बापूसारख्या महापुरुषांनी आपल्या पायावरती डोकं ठेवा एवढी आपली लायकी आहे का हो? बोला ना जरा. वाईट नका वाटून घेऊ, पण बायको सुद्धा घरात पाया पडत नाही आपल्या. तुमच्याकडे वळतो. यांच्याकडे बघून बघून आता मी थकलो, माझी मान दुखायला लागली. मी तुमच्याकडे वळतो. तुमच्यापैकी किती जणी पाया पडतात जरा पतीच्या, जरा वर हात करा. खरं सांगा, तुम्हाला शपथ आहे बरं का कृष्णाची, भगवान श्रीकृष्णाची शपथ आहे. तसं चुकीचं वरती हात करायचं नाही. हा बघा आता यांचा फोटो काढा जरा, यांचा सगळ्यांचा जरा फोटो काढा जरा थोडासा. बघा बघा, म्हणजे एवढ्या महिलांपैकी सगळ्या महिलांनी कबूल केलं का आम्ही कुणीच पाया पडत नाही, यांच्या नवऱ्याच्या पाया पडत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, विषय सोडून द्या. मी विषयाला जास्त काय हात. किती 8 महिला सापडल्या. धन्यवाद. कीर्तन झाल्यावरती मंचावरती यायचं. सद्गीर महाराजांच्या हस्ते तुमचा आम्ही सन्मान करणार. या विठ्ठल विठ्ठल आता ऐका, त्या पाया पडत नाही असं माझा त्यांच्यावरती आरोप नाही. ते पाया पडतात त्या, पण त्यांचे पाया पडण्याचे दिवस ठरलेले बरं का. त्यांचे दिवस ठरलेले असतात पाया पडण्याचे दिवस. एक ऋषी पंचमी असते बरं का, एक वटपौर्णिमा असती. त्याच्यानंतर समजा भाऊबीज असेल तर भावाला बरं वाटा म्हणून पाया पडती ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्यासारखा जर महाराज घरी आला तर आमच्या पायावर डोकं ठेवता ठेवता त्याच्या पायावर डोकं ठेवते. तरी सुद्धा त्याची छाती अशी फुगती. म्हटलं आज माझी बायको पाया पडली, पण ती तुझ्या नाही पडली, ती महाराजाला बरं वाटा म्हणून ती तुझ्या पाया पडलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आपली स्वतःची धर्मपत्नी पायावरती डोकं ठेवीत नाही, मुलं ठेवीत नाही, गावातली माणसं तर पायाकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. असल्या घाण पायावरती तुकाराम महाराजांसारखे संत डोकं ठेवतात. आपली लायकी हो, लायकी आपली लायकी नाही, पण ते पायावरती डोकं ठेवतात. त्याची तुम्हाला कारण सांगतोय का. पहिलं एक कारण आहे, ते म्हटले खरं सांगू का, मी तुमच्या पाया का पडलो, मला देवानी पाठवले तुमचं कल्याण करण्यासाठी. आणि मी जर तुमचं कल्याण न करता जर तसाच गेलो तर माझ्या परमात्म्याला वाईट वाटेल ना. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूपा मार्ग हा सोपा सुखरूपा. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूपा मार्ग हा सोपा सुखरूपा.
देवानी पाठवलं तुमचं कल्याण करण्यासाठी, त्याला कसं वाटेल हो मी तुमचं कल्याण नाही केलं तर? हे एक कारण आहे बघा. या नाही, पाया नाही पडायचं, त्याचा कृष्णाचा विषय त्याचा. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सांगून ठेवतो, श्रीमद भागवत कथा सांगणारे जर कोणी वक्ते असतील समजा एखादे, आणि त्याच भागवत कथेमध्ये जर समजा रुक्मिणीचं किंवा भगवान कृष्णाचं जर पात्र केलं असेल तर त्यांना भागवत कथाकारांनी कधी पाया पडू द्यायचं नाही, कारण त्यांच्या अंगावरती वेश भगवान कृष्णाचा आहे आणि रुक्मिणीचा आहे. त्या दिवशी भागवत कथा करणाऱ्या माणसांनी त्याच्या पाया पडावं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात का मला देवानी पाठवले तुमचं कल्याण करण्यासाठी, म्हणून पाया पडतो तुमच्या. आता दुसरं कारण, तुम्हाला तुमची किंमत कळत नसेल, पण मला माहिती आहे ना, तुम्ही दिसायला फक्त माणसं असाल, पण माझ्या नजरेमध्ये जननो हे अवघा जनार्दन, तुमच्यामध्ये मी देव पाहतो, म्हणून मी तुमच्या पाया पडतो. आता सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो, जरा मनाचे कान करून ऐका. माझ्यासारखा जगद्गुरू असलेला की माझं वर्णन प्रत्यक्ष भगवंताने करावं, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी करावं, समाधीस्थ झालेले आहे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्नात येऊन सांगावं रामेश्वर भट्टाला, तुका सर्वश्रेष्ठ प्रियामा थोर जो का अवतार नामयाचा. माझं वर्णन माऊली श्री ज्ञानोबारायांनी करावं, देवानी करावं माझं वर्णन, असे मला लोक जगद्गुरू म्हणतात. मग असे तुकाराम महाराज असणारे मी तुमच्या पाया पडतो, याचं कारण ऐका लोक हो. ते म्हटले माझ्यासारखा जगद्गुरू तुमच्या पाया पडतो, याची कधीतरी तुम्हाला लाज वाटेल आणि तुम्ही परमार्थ कराल, म्हणून तुमच्या पाया पडलो. महाराज म्हटले मोठी माणसं जेव्हा पाया पडतात ना, याची लाज वाटावी लहान माणसाला, याच्याकरता ते पाया पडत असतात. आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी त्यांचा अवतार आहे. आता क्रमाक्रमाने सांगतो, रागावून लोकांमध्ये परिवर्तन होत नाही, शिव्या देऊन परिवर्तन होत नाही, पाया पडून परिवर्तन होत नाही, गोड बोलून परिवर्तन होत नाही, पण तरीसुद्धा मात्र ते त्यांचा हट्ट सोडित नाही बरं का संत मंडळी. ते म्हटले तुमच्या उद्धारासाठी माझा अवतार आहे, आणि मी काय करतो माहिती आहे, ते म्हटले तुम्ही जर नाही सुधारले तर मग माझी पुण्याई मी तुमच्यासाठी खर्च करतो. वाढता हा पुण्य धर्म वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म. त्यांनी निष्काम साधना करून जे पुण्य कमवलं ते पुण्य तुमच्या आमच्या कल्याणासाठी ते खर्च करतात. या संबंधातला काकड्यामध्ये आमचे वारकरी रोज एक अभंग गातात, आणि तो अभंग मी तुम्हाला त्याचं एक प्रमाण फक्त ऐकवतो की ही संत मंडळी आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी स्वतःच्या पुण्याईचं सुद्धा समर्पण करतात. ऐसे जागविले बहुत जन, ऐसे जागविले बहुत जन, होते संचिता ती केले दान, होते संचिता ते केले दान. तुका म्हणे तू बळे कोण कोण, तुका म्हणे तू बळे कोण कोण, केले वासुदेवासी विसरून गा. वासुदेव करीतो भेद, वासुदेव करीतो भेद, वासुदेव करीतो भेद, वासुदेव करीतो भेद. होते संचित तीही केले दान. बरं का, आज या संतांनी जग परिवर्तन केलं हे तुम्हाला कळलं, पण जग परिवर्तनासाठी स्वतःची पुण्याई त्याने अर्पण केली हे कुठं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून ते लोकांना जागवण्यासाठी इथं आलेले आहेत, आपलं कल्याण करण्यासाठी इथं आलेले आहेत. आता हे फक्त 3 मुद्दे फक्त आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. जीव कर्म भोगण्यासाठी आला म्हणजे आपण, साधू संत जगताचा उद्धार करण्यासाठी आले, हा दुसरा मुद्दा. आणि आता तिसरे राहिले भगवान. मग आता श्री भगवंत कशाकरता प्रगट होतात, तर याचं उत्तर तुकाराम महाराज आजच्या सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. हाय तुका म्हणे, 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 धर्म संस्थापने, हाय तुका म्हणे, धर्म संस्थापने. हाय तुका म्हणे, धर्म संस्थापने, हाय तुका म्हणे, धर्म संस्थापने, हाय तुका म्हणे, धर्म
तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. भगवंत कशा करता प्रगट होतात? महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. बरं, आता मी शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगताना असं म्हटलं, त्यांनी पहिलं चरण उचललं बरं का. कारण एक सहजासहजी असा एक नियमच आहे की सुरुवात पहिल्या चरणापासून होती का नाही. मी आता शेवटच्या चरणातून प्रवेश केला, त्याच्यामुळं काही लोक असं म्हणतील की त्याला 2 चरण सुरुवातीची येत नसतील म्हणून त्यांनी शेवटच्या चरणामध्ये प्रवेश केला असेल. काही असं म्हणतील की बाबा पहिल्यांदाच आपल्या इकडे आले नंदुरबार भागामध्ये, ते असं सुद्धा म्हणतील की राहिलेली 2 चरण मी पुढच्या वर्षी सांगेन म्हणून. आणि कदाचित काही तर असं म्हणतील त्यांची मर्जी आहे, सांगतील न सांगतील बाबा त्यांना कोण विचारणार आहे, त्यांची मनाची मर्जी त्यांच्या. असं नाही, 2 चरण सुरुवातीची मला येत नाही असा त्याचा अर्थ नाही. मी पुढच्या वर्षी सांगन असं तर मुळीच म्हणणार नाही, कारण आम्हीच लोकांना सांगतो नाही द्यायचा भरोसा, क्षणभंगूर नाही भरोसा, आम्हीच लोकांना सांगतो. राहिलेलं पुढच्या कीर्तनाला कशाला वाट बघायची कीर्तनकारांनी, तरी जे आहे ते आता सांगून मोकळं व्हायचं. तुम्हाला सांगतो, धर्ममंडप असतात, मोठे मोठे धर्ममंडप. धर्ममंडपापेक्षा तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. जुन्या काळातले राजवाडे असतात, मोठे मोठे राजवाडे. आणि जुन्या काळातल्या राजवाड्याला दरवाजे असतात ना, 4 दरवाजे 8 दरवाजे, तुम्ही एकातून घुसायचं, बाकी वाटेल तिथून बाहेर पडायचं. तसं संतांचे अभंग म्हणजे राजवाड्यासारखे आहेत. संतांचे अभंग म्हणजे अभंग नसून ते राजवाडे आहेत बरं का. ज्या महाराजांची जशी योग्यता त्यांनी तिथून प्रवेश करावा आणि जिथून वाटेल तिथून बाहेर पडावं. फक्त नीट घुसायचं, नीट बाहेर पडायचं, धडपडायचं नाही उगीच तिथं मध्ये. मी शेवटच्या चरणातून प्रवेश केलेला आहे, त्यामुळे तुम्ही तसं काही वाटून घेऊ नका. भगवंताचा अवतार कशा करता होतो हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज म्हटले, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. आता तो अवतार धारण करतो धर्म संस्थापनेसाठी. बरं ठीक आहे, मग तो अवतार धारण करतो म्हणजे तो मूळचा कसा आहे, तर तो मूळचा कसा आहे याचं वर्णन करताना आमच्या संतांनी तेही सांगितलेलं आहे. तो मूळचा कसा आहे, आता त्याची 2 रूप आहेत, एक सगुण आणि दुसरं निर्गुण. आता मूळचा तो निर्गुण आहे, पण तो धर्म संस्थापनेसाठी सगुण होतो. मग त्याच्या निर्गुणत्वाचं वर्णन करताना आमच्या संतांनी कसं वर्णन केलं बघा. नव्हता काळा गोरा खुजा ना ठेंगणा, नाही स्वरूप सुंदर ना देखना, नाही स्वरूप सुंदर ना देखना, जीव शिव कैसी तयाशी भावना, जीव शिव कैसी तयाची भावना, पंचभौतिक नेणे पंच प्राण हो, रूप धरियल सगुण रूप धरियल सगुण सगुण, रूप धरियल सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले. तो काळा नाही, तो गोरा नाही, तो आंधळा नाही, तो बहिरा नाही, तो ठेंगणा नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला वर्ण नाही, त्याला छाया नाही, पण मात्र जगताचं सगळं अधिष्ठान मात्र तोच आहे. म्हणून वेद सांगतो, इतो वा इमानी भूतानी जायंते, असं उपनिषदाचं म्हणणं आहे. या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती तोच करतो, या सृष्टीला तोच जगवतो आणि शेवटी ही सृष्टी त्याच्यामध्येच विलीन होते. असं तो जगताचा अधिष्ठान आहे. अधिष्ठान आणि आद्यस्थ या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अगदी सोपं करून तुम्हाला सांगतो. मला सांगा, आता आपण हा घट, म्हणजे याला घटच म्हणतात तुम्ही, आता आपण फोडणार, याला इकडं काय शब्द, याला मडकं, मडकं त्याला म्हणतात. बरं, ते कशापासून बनलेलं आहे? मातीपासून बनलेलं आहे. आता काल्याचं कीर्तन झालं, मी हातामध्ये समजा आता काठी घेतली आणि ते मडकं फोडलं. आता फोडल्यानंतर समजा ती खापरं खाली पडणार. मला तुम्ही सांगा ते कशापासून बनलंय? मातीचं बनलेलं आहे. मग आता मी ते मडकं फोडलं, मग आता मडकं फुटलं का माती फुटली? काय काय तुम्ही असं कसं सांगतो? बोला ना, बोला, असं काय करताय तुम्ही, जरा सांगा. काय फुटला? माठ फुटला. माती कशी फुटल? माती फुटत नाही, त्या घटाचा नाश झाला. तसं संपूर्ण जगत म्हणजे माझा परमात्मा जगताच्या रूपाने नटलेला आहे. जगताचा नाश झाला म्हणजे अधिष्ठानाचा नाश होत नाही, आद्यस्थाचा नाश होतो. श्री भगवान या संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे, फक्त तो डोळ्याने दिसत नाही. बघा, रामचरित मानसामध्ये पार्वती मातेने प्रश्न विचारला भगवान महादेवांना. मला जरा तुम्ही सांगा ना. हो,
असे प्रश्न पत्नीने पतीला विचारावे. मी नेहमीच सांगतो, दोन संत महाराज एकत्र बसले आणि दोघांच्या चर्चेतून एखादा ग्रंथ जन्माला आला भागवतासारखा, काय त्याच्यामध्ये विशेष आहे? हो, देव आणि भक्त एकत्र आले, त्यांच्या चर्चेतून एखादा ग्रंथ जन्माला आला भगवद्गीतेसारखा, काय त्याच्यामध्ये विशेष आहे? पण पती पत्नी चर्चा करतील, त्यांच्या चर्चेतून रामायणाचा जन्म होतो, हे विशेष आहे. हा संवाद महत्वाचा आहे. पार्वती मातेने विचारलं, मला ब्रह्म म्हणजे काय समजून सांगा. प्रथम सो कारण कहू विचारी, निर्गुण ब्रह्म सगुण वपुधरी. निर्गुण ब्रह्म सगुण का होतं मला जरा सांगा. आणि मग ते ब्रह्म समजावून सांगताना भगवान महादेव पार्वती मातेला सांगतात, तुला ब्रह्म म्हणजे काय ते समजून सांगतो, ऐक. एकच चौपाई सांगतो रामायणातली. भगवान महादेव म्हणतात, बिनुपद चलई सुनई बिनु काना, कर बिन कर्म कर नाना, आनन रहित सकल रस भोगी, बिन बानी बकता बड जोगी. बिनुपद चलई, त्याला पाय नाही पण ते चालतं. सुनई बिनु काना, त्याला कान नाही पण तुम्ही प्रेमाने केलेलं भजन ते ऐकू शकतं, बरं का. याचे 2-3 अर्थ सांगू शकतो. करबिन कर्म करे विधी नाना, तो सगळं जग चालवतो पण कर घेत नाही. कर समजतो ना, कर म्हणजे कर 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 म्हणजे हात नाही बरं का. कर म्हणजे इथं मोबदला त्याचा अर्थ आहे. आता आम्ही मुंबईहून इकडनं समजा आलो तर येताना किमान आम्हाला रोडचा कर लागतो साधारणतः 500 ते 600 रुपये. काय महाराज, आम्ही तुमचे रोड बनवू पण आम्ही तुमचे कर घेऊ, म्हणजे तुमच्याकडून आम्ही टॅक्स वसूल करू, टोलच्या रूपाने का होईना. पण भगवंताने सगळं जग निर्माण केलं पण तो कधी तुमच्याकडे टॅक्स मागत नाही, बरं का. तो तुमच्याकडून कधी कर घेत नाही. करबिन कर्म करे विधी नाना, त्याला तोंड नाही पण मात्र तो खाऊ शकतो. आनन रहित सकल रस भोगी, बिन बानी बकता बड जोगी, त्याला तोंड नाही पण जगताच्या मुखाच्या रूपाने का होईना पण तो बोलत असतो. अशा प्रकारे तो परमात्मा अव्यक्त आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, हे त्याचं मूळ स्वरूप आहे. पण तो परमात्मा कशासाठी प्रगट होतो तर तुकाराम महाराज म्हणतात, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आता हे तुकोबारायांच्या बोलण्याने आपण फक्त मानायचं नाही, तर भगवान 4थ्या अध्यायामध्ये पण सांगतात अर्जुनाला, अर्जुना याच्यापूर्वी तुझे माझे खूप जन्म झाले, फक्त एवढंच आहे की तुला त्याचं स्मरण नाही आणि मला मात्र सगळं आठवण आहे. कारण मी कसा आहे हे सांगत असताना भगवान स्वतः म्हणतात त्या भगवद्गीतेमध्ये, मी अव्यक्त आहे, अजन्म आहे, पण मी माझं अव्यक्त बाजूला ठेवतो. मी अजन्म असताना जन्माला येतो, पण कशा करता जन्माला येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि हेच तुलसीदास रामायणामध्ये सांगतात, जब जब होई धर्म की हानी बाढई असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरे हो दयानिधी सज्जन पीरा. आणि तो परमात्मा धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवान प्रत्येक युगामध्ये प्रगट होतो. हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, हा ओघू स्वभावे आद्य असे मी प्रत्येक युगामध्ये प्रगट होतो धर्माची संस्थापना करण्यासाठी. बरं ठीक आहे, मग त्या परमात्म्याला धर्माची संस्थापना करण्याची गरज काय हो? तर कमी वेळेत सांगतो कारण घड्याळ आपलं पुढं चाललंय. तर तुकाराम महाराज म्हटले, भगवान धर्माच्या संस्थापनेसाठी प्रगट होतो, पण त्याच्यावरती थोडासा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. भगवान धर्माच्या संस्थापनेसाठी प्रगट होतो, मग भगवंताला धर्माची संस्थापना करण्याची गरज काय? तर त्याचं कारण असं आहे, वेद असं म्हणतो की धर्म हा माणसाच्या सुखाला कारणीभूत आहे. मानवी जीवाच्या सुखाला कारणीभूत काय असेल तर तो धर्म आहे. विश्वस्य धर्म जगतः प्रतिष्ठा, या संपूर्ण जगताच्या सुखाला अधिष्ठान काय असेल तर धर्म आहे. ज्या दिवशी जगातलं सुख संपतं, ज्या दिवशी जगातला धर्म संपतो त्या दिवशी जगातलं सुख संपतं. अगदी तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये सांगतो, एकदम एकदम सोपं करून सांगतो. ज्या दिवशी जगातला धर्म संपतो त्या दिवशी जगातलं सुख संपतं. आता उदाहरणार्थ, 2 भावांनी एकमेकाशी सलोख्याने वागणं याला म्हणतात भावाचा धर्म. कळलं ना? जे माझं आहे ते पण माझ्या भावाचंच आणि भावाचं आहे ते पण माझ्या भावाचंच, अशी प्रवृत्ती जिथं आहे ना त्याला म्हणायचं धर्म, तिथं अजून जिवंत आहे. आणि जे माझं आहे ते पण माझं आणि माझ्या भावांचं ते पण माझं समजायचं तिथं अधर्म आहे. आणि म्हणून भावाचं आणि माझं कधीच भांडण होत नाही समजायचं धर्म तिथं जिवंत आहे. सासू सुनांमध्ये कलह न होणं समजायचं धर्म तिथं अजून जिवंत आहे. ही सासू नसून माझी आई आहे आणि ही सून नसून माझी मुलगी आहे असं त्या सासूला वाटणं याला म्हणतात धर्म आहे. आता मी पुन्हा तुमच्याकडे वळतो, माझी दुसरी फेरी आता तुमच्याकडे. आता मला तुम्ही सांगा, सुनेने सासूच्या ताब्यात राहावं का राहू नये?
बोला बोला लवकर बोला. मी कीर्तनामध्ये जावयाच्या सासू सुनांच्या गोष्टी सांगत नाही, पण आता ओघ आला म्हणून सांगतो. मला सांगा, सुनेने सासूच्या आज्ञेत राहावं का राहू नये? राहावं का नाही? अगदी बरोबर आहे. सुनेने सासूच्या ताब्यात राहावं. बरं, तुमची मुलगी तिच्या सासूच्या ताब्यात राहावी असं तुम्हाला वाटतं का? वाटतं? किती स्वार्थीपणा आहे बघा हा. कीर्तनामध्ये हो हो म्हणतात, पण आपली मुलगी तिच्या सासूच्या ताब्यात राहू नये असं प्रत्येक बाईला वाटतं, पण माझी सून मात्र माझ्या ताब्यात राहावी असं त्या बाईला वाटतं. तुम्हाला एक सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की माझी मुलगी सुद्धा तिच्या सासूच्या ताब्यात राहावी, समजायचं तुमच्याकडे अजून धर्म शिल्लक आहे. बापाने मुलाच्याकडे हा माझा पुत्र नसून हा माझा मित्र आहे, एका विशिष्ट वयानंतर त्या मुलाशी सलोख्याने वागणं हा बापाचा धर्म आहे. हे वडील नसून माझं दैवत आहे असं त्या बापाकडे पाहणं हा मुलाचा धर्म आहे. शेजाऱ्यांशी सौख्याने वागणं हा धर्म आहे. ज्या दिवशी धर्म संपला जातो तिथं कलह उत्पन्न होतो. म्हणून या जगतातील माणसांचं कर्तव्य विसरून माणसं कर्तव्यच्युत होऊन अधर्म करू लागतात. तेव्हा त्या अधर्माचं प्रस्ताव संपूर्ण धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये अवताराला येतात. आता ओघानी विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांचा आवडीचा विषय. या महाराष्ट्रामध्ये एकाच काळामध्ये 2 महाराज जन्माला आले. देहू प्रांतामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्याच पुण्यनगरीच्या प्रांतामध्ये आणखी एक महाराज जन्माला आले, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. बरं का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर लोक भलेही त्यांना माणूस म्हणत असतील, पण माझं मन सांगतं मला की छत्रपती शिवाजी महाराज माणूस नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने तोच अजन्म असलेला परमात्मा एक मनुष्य रूपाने प्रगट झाला होता असं म्हणायला हरकत नाही. कारण धर्म असं सांगतो की अधर्म करणारा कुणी का असेना त्याचा विचार न करता त्याचा निपात करावा. दया तिचे नाम भूतांचे पालन, अनिक निर्दळन कंटकाते. या सगळ्या वचनांची आपल्याला तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जर शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये पाहिलं तर आपल्याला त्यांनी आचरणात आणलेली लक्षात येतील तुमच्या. बघा, 16 वर्षाच्या वयामध्ये महाराष्ट्रामध्ये तोरणा किल्ला घेऊन त्यांनी तोरण बांधलं या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचं. बोटावर मोजण्या एवढी माणसं हाताशी घेतली आणि त्यांना घेऊन आता आपल्या कार्याला आरंभ केला. ही वार्ता बोलता बोलता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. विजापूरचा दरबार हल्ला. विजापूरच्या दरबारामध्ये असलेली बडी बेगम साहेबा तिथं म्हणते, कौन शिवा कहा का शिवा, हमारे दरबार में जो हमारी गुलामी करने वाला हमारा जो सरदार था उसका लड़का शिवाजी, जाओ कोई उसे पकड के ले आओ. पण कुणीच मात्र वरबान करत नाही. त्यावेळेला एक चांगला पोलादी पुरुष, असा दणकट पुरुष, त्याचं नाव फतेह खान, त्याचं नाव अफजल खान, आणि तो या महाराष्ट्रावरती चाल करण्याचा संकल्प करून विजापूरहून निघाला. थोडक्यात सांगतो तुम्हाला. आणि पहिल्यांदा तो तुळजापूरला आला. तुळजापूरच्या देवीची मूर्ती त्यांनी भंगवली. मूर्ती भंगवण्यामध्ये त्याचा 1 नंबर आहे. अनेक आया बहिणींची आबरू त्यांनी लुटली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू शंभू त्यांचा सुद्धा घात त्यांनीच केलेला आहे. तुळजापूरची देवी भंगून तो महाराष्ट्रामध्ये आला. पंढरपूरचा विठोबा फोडणार ही वार्ता कळली प्रल्हाद महाराज बडवेंना, आणि प्रल्हाद महाराज बडवेंनी पंढरपूरचा विठोबा एका शेतकऱ्याच्या खळ्यामध्ये लपवला. म्हणून पंढरपूरचा विठोबा त्याला फोडता नाही आला. तिथून निघाला. आता आला तो शिखर शिंगणापूरला. शिखर शिंगणापूरच्या मंदिराचा कळस तोडला आणि आता तो महाबळेश्वरला येऊन पोचला. महाबळेश्वरला येऊन जेव्हा तो पोचला तेव्हा त्याच्याबरोबर येताना त्याच्याबरोबर ठराविक सेना होती, मोजकी सेना होती, कामाची माणसं होती. पण महाबळेश्वरला आल्यानंतर त्याच्याबरोबर हजारोच्या संख्येने माणसं गोळा झाली. ही माणसं गोळा झाली म्हणजे ही आली कुठून, तर वतनाच्या अपेक्षेने भोकेलेले त्याला येऊन मिळाले. मी माफी मागून बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. वडापाव खाऊन घोषणा द्यायची परंपरा या महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. 2 फक्त गुण संपले ना या मातीतले, एक लाचारी आणि फितुरी, तर जगामध्ये 1 नंबरचं राज्य होऊ शकतं ते महाराष्ट्र. फक्त 2 गोष्टी संपल्या पाहिजेत, एक लाचारी आणि दुसरी फितुरी. त्या महाबळेश्वरला हजारो माणसं जाऊन खानाला मिळाली आणि खानाचा वकील महाराजांच्याकडे गेला आणि सांगितलं, महाराज, त्याचं नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, ब्राह्मण आहे, कपाळाला गंध आहे, गळ्यामध्ये जाणव आहे, पण चाकरी मात्र तो करतो तिकडे विजापूरच्या दरबाराची. महाराजांच्याकडे गेला, म्हटलं, महाराज, तुम्हाला एक सांगू, तुमचं भलं याच्यामध्ये, सगळं समर्पण करा खानाला, नाही तर खान काही चांगला माणूस नाही, तुम्हाला संपून टाकील, तो तुमचं अस्तित्व नष्ट करून टाकील. मी सांगतो खानाला तुम्हाला काहीतरी वतन द्यायला, असेल नसेल ते त्याला समर्पण करा. महाराज म्हटले, आमचा निरोप आम्ही उद्या कळू. दुसऱ्या दिवशी महाराजांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत जो निर्णय झाला तो त्यांच्या वकिलाने खानाला कळवला. महाराजांच्या वकिलाचं नाव आहे पंतोजी बोकीळ.
आणि तो पंतोजी आला महाबळेश्वरला आणि सांगितलं महाराज आहेत ना खूप घाबरलेत. आणि महाराज म्हटले की खरोखर मला आता तुम्हाला शरण यायचंय, पण इथं शरण येण्यापेक्षा तुम्ही जर प्रतापगडाच्या पायथ्याशी आलात ना तर बरं होईल आणि तिथं आम्ही तुमची सर्व व्यवस्था करू. आणि म्हणून खान आपल्या सर्व लवाजम्यासह प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. तिथं भला मोठा शामियाना उभारलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताची भेट ठरली. रात्रभर महाराजांनी अशी बैठक घेतली सर्व सैन्याची. त्यांच्या सांगितलं उद्या माझं काही बरं वाईट झालं तर खानाला इथून जिवंत जाऊ द्यायचं नाही. आता स्वराज्य मी तुमच्या स्वाधीन करतो. भल्या पहाटे सकाळी 4 वाजता केदारेश्वराच्या मंदिरात गेले प्रतापगडावरती. आणि पहाटे 4 वाजता केदारेश्वराच्या मंदिरामध्ये शेकडो ब्राह्मण मंत्र म्हणतात आणि शेकडो ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये महाराज त्या ठिकाणी केदारेश्वराचा अभिषेक करतात. ऐका, त्यांचा तिकडे रुद्र अभिषेक चालू आहे. ब्राह्मण मंत्र म्हणतात आणि तो अभिषेक संपला आणि ब्राह्मणांना दान दक्षिणा दिल्या, दर्शन घेतलं. आता हे स्वराज्य मी तुमच्या स्वाधीन करतो, माझं बरं वाईट काही झालं त्या स्वराज्याचं रक्षण करा. निघाले. बरोबर विश्वासातली माणसं आहेत त्यांच्याबरोबर. एक जीवा महाल आहे, संभाजी कावजी कोंडाळकर आहे, त्यांचा वकील पंतोजी बोकील आहे. ही सर्व माणसं आता प्रतापगडाच्या शिखरावरून खाली उतरू लागली. 9 वाजता भेट ठरली होती, पण सूर्य माथ्यावरती आला, अजून का महाराज येत नाही म्हणून तो व्याकुळ झाला होता. शामियानाचा पडदा बाजूला करून तो सारखा वर बघत होता आणि तेवढ्यामध्ये महाराज खाली उतरताना दिसले आणि त्याचा आनंद गगनात मावत नाही. आणि तो स्वप्न पाहतो की आज मी याला चिरडणार आणि मग विजापूरच्या दरबारामध्ये अगदी मानाचा तुरा माझ्या मी फेट्यामध्ये खोणार, असं तो स्वप्न बघत होता. महाराज आले, आतमध्ये शामियान्यामध्ये घुसले. पाहतात तर त्याच्या मागे सय्यद बंडा उभा होता. दांडपट्टा चालवण्यामध्ये त्याचा अतिशय 1 नंबरचा क्रमांक, अतिशय तरबेज तो सय्यद बंडा. महाराजांनी त्याला बघितलं आणि वकिलाच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटले. वकिलाने सांगितलं खानाला महाराज सय्यद बंडाला घाबरतात, म्हणून जर सय्यद बंडाला बाहेर काढला तर बरं होईल बरं का. आणि तुमची काय चर्चा व्हायची ती दोघांची चर्चा होईल. आणि मग लगेच सय्यद बंडा बाहेर गेला, वकील सुद्धा बाहेर गेले. महाराज आतमध्ये आले, दोन्ही हात त्यांनी पसरले. आओ शिवा गले मिलो बहुत तरसाया मुझे, असं म्हणून त्याने हात पसरले. धिप्पाड असा शरीराचा, उंच असा. महाराज त्याच्या छातीलाच लागत होते. महाराज जवळ आले तशी खानाने महाराजांना मिठी मारली. महाराजांनी सुद्धा त्याला आलिंगन दिलं. महाराज तसे सावधच होते. खानाने मिठी सोडली आणि डाव्या बगलेमध्ये महाराजांची मान आवळण्याचा प्रयत्न केला. आता ती मिठी नाही राहिली, आता ती झाली मगर मिठी. महाराजांना मारण्यासाठी त्याने बगलेमध्ये मान आवळली, पण महाराज सावध होते. म्हणून राज्याभिषेकाच्या प्रसंगी आईसाहेबांचे शब्द आहेत. महाराज राज्याभिषेकाच्या प्रसंगी आईसाहेबांचे शब्द आहेत की महाभारतातल्या अर्जुनाला सुद्धा जो कावा नाही सापडला तोच कावा आमच्या शिवाला सापडला, हे आमच्या महाराष्ट्राचं परम भाग्य आहे. आणि म्हणून आता महाराज सावध होते. हातातला बिचवा असा काढला आणि खानाच्या पोटात मारला. दगा दगा म्हणून मोठ्याने किंचाळला, खाली कोसळला. तसा सय्यद बंडा धावला. दांडपट्ट्याचा फटका महाराजांच्या मस्तकावरती मारला. थोडक्यात हुकला, पण लागला मात्र डोक्यावरती. एका फटक्यातच महाराज मूर्छित पडले. खान खाली कोसळलेला आहे. तलवारीने आता महाराजांच्या वार करणार. एवढ्यात तुम्हाला सांगतो, जीवा महाला तीरासारखा धावला आणि वरच्यावर त्याचा हात उडवला. म्हणून एक म्हण प्रचलित आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवाजी महाराजांचे प्राण वाचले जीवा महालाच्या मुळे. बाहेर घनघोर लढाई झाली. आणि मग आता इथे एक सगळ्यात महत्त्वाची गंमत तुम्हाला सांगतो बघा. तिथं आपली काही माणसं होती, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना खरं म्हणजे पालखीत घालून वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बेशुद्ध होते, पण त्यांनी खानाला पालखीत घातला आणि उपचार करण्यासाठी घेऊन चालले होते. का? कारण त्यांनी आम्हाला सांगितले तुम्हाला वतन देणार आहे, म्हणून तो जगला पाहिजे आम्हाला वतन देण्यासाठी. म्हणून काही भोयांनी त्याला पालखीमध्ये घातला आणि घेऊन चालले. लाल डोळे केले संभाजी कावजी कोंडाळकरनी. ही माणसं आहेत का जनावर आहेत? स्वराज्याचं रक्षण करणारा राजा इथं बेशुद्ध पडलेला आहे आणि ही आज एका राक्षसाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. तलवार काढली आणि 4 भोयांचे पाय तोडले. मागचा पुढचा विचार न करता संभाजी कावजी कोंडाळकरने अफजल खानाची मान जसं कलिंगड कापावं तशी कापली. आता पुढचा ऐका बरं का, 5 मिनिटं कीर्तन लांबू शकतं, चालेल ना? 5च मिनिटं लांबून, जास्त नाही लांबवत. ती मान घेऊन तो प्रतापगडाच्या शिखरावरती पोचला. वर गेला. मासाहेबांना सांगितलं, मासाहेब दुष्टाला मारला बरं, संपला राक्षस. आईसाहेबांनी सांगितलं ठीक आहे, पण आपल्या हातून मारला गेलेला आहे, त्याच्या प्रेताची अवहेलना करू नका. या महाराष्ट्रावरती आक्रमण करणारे पाकिस्तानचे 10 दरिद्री अतिरेकी जरी समजा या महाराष्ट्रात मारले गेले
तरी मात्र त्यांची अवहेलना नाही केली प्रेताची, त्यांना इथं दफन करण्यात आलं. या महाराष्ट्राची ती परंपरा आहे, शत्रूला सुद्धा सन्मान देणं. आणि म्हणून आता तिथं त्याची कबर आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी. आता प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर आहे. हळूहळू ती कबर महाराज पाय पसरीत चाललेली आहे पुढं. आता ती कबर पाय पसरीत चाललेली आहे पुढं, कळलं ना? त्याला बाहेरून पैसे येतात, त्या कबरला बाहेरून पैसे येतात, ते मोठं ट्रस्ट आहे. आता ऐका बरं का, तिथं आपली माणसं जातात अवलादीची, तिथं डोकं टेकून म्हणतात मुलगा झाला तर तुला चादर चढवीन. कुणाला म्हणतात? खानाला म्हणतात. मुलगा झाला तर तुझ्या कबरीवर चादर चढवीन. आता अफजल खानाच्या कृपेने जर तुम्हाला मुलगा झाला मावशी तर तो कसा होईल हो? अफजल खानच होईल नव्हतो. म्हणून तुम्हाला सांगतो हे चुकीचं काही करायचं नाही. पुढची गोष्ट ऐका. आणि मग महाराज शुद्धीवरती आले, बघता समोर डोळे उघडून तर पुढे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तलवार घेऊन उभा होता. म्हटला बघा खान आता मेलेला आहे, पण तुम्हाला असं वाटलं तुम्ही सुटले नाही, अजून आम्ही जिवंत आहोत. सगळं तुम्ही आता विजापूरच्या दरबारामध्ये सगळे समर्पण होऊन जा, आम्ही तुमचं रक्षण करू. महाराज म्हटले अहो गायी ब्राह्मण संत सुखी राहावे याच्याकरताच आमचे प्रयत्न आहेत ना, आम्हाला सहकार्य करा. राज्य तुमचं आहे, आमचं राज्य नाही, आम्ही फक्त भगवंताचे चाकर आहोत. पण नाही कृष्णाजी भास्कर ऐकला. शेवटी त्याने महाराजांच्यावरती वार केला. पहिला वार त्याने हातावरती झेलला महाराजांनी, आणि मग शेवटी नाईलाजाने दुसरा खाली पडलेली तलवार उचलली आणि दोन्ही हाताने त्या कृष्णाची भास्कर कुलकर्ण्याची मान तोडली. माझा दृष्टांत संपला. ऐका बरं का, विजय मिळवण्यासाठी प्रतापगडाच्या शिखरावरती 100 ब्राह्मणांची पूजा केली, पण विजय मिळवण्यासाठी आणि धर्म अबाधित राहण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी एका ब्राह्मणाची हत्या सुद्धा केली. म्हणून तो परमात्मा कधी छत्रपती शिवाजी महाराज होतो, तर कधी राणा प्रताप होतो, तर कधी तो विविध रूप धारण करतो. आणि तोच परमात्मा धर्म संस्थापनेसाठी कधी कच्छ झाला, कधी मत्स्य झाला, कधी वराह, कधी नरसिंह, कधी वामन, कधी परशुराम. त्रेतायुगामध्ये तो राम झाला आणि द्वापार युगामध्ये तो कृष्ण झाला. आणि कृष्ण होऊन त्या परमात्म्याने चरित्र केलं. चरित्र आणि किती अवस्थेमध्ये चरित्र केलं तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चरित्र केले नारायण. धर्माच्या संस्थापनेसाठी तो परमात्मा विविध रूपामध्ये प्रगट होतो. आणि मग तो द्वापारयुगामध्ये कृष्ण रूपाने प्रगट झाला. आणि कृष्ण रूपाने प्रगट झाल्यानंतर त्याने चरित्र किती अवस्थेमध्ये केलं? 2 अवस्थेमध्ये. अवस्था म्हणजे दशा म्हणजेच अवस्था. माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात तै दशेची वाट न पाहता. दशा म्हणजे अवस्था. भगवंताने कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं? एक रांगताना आणि दुसरं गायी चारताना भगवंताने चरित्र केलं. मग आता रांगणंही सोडलं, गायी चारणंही सोडलं आणि परमात्म्याने ते सोंग बाजूला सारून आता भगवंत धर्म संस्थापनेसाठी सज्ज झाले. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. आता ऐका बघा, रांगताना भगवंताने काय चरित्र केलं आणि गायी चारताना भगवंताने काय चरित्र केलं हे चरित्र मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पण तत्पूर्वी टाळी वाजवायची आणि सर्वांनी भजन करायचं. विठोबा
ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिताही हे संसारिले अर्पे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. भगवंताने 2 अवस्थेमध्ये चरित्र केलं. कोणत्या अवस्थेमध्ये? रांगताना आणि गायी चारताना. काल्याच्या कीर्तनाचा मुख्य विषय भगवंताचं चरित्र वर्णन करणं. म्हणून आता चरित्राचा भाग सांगतो आणि आपल्या सर्वांना प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करतो. विठ्ठल विठ्ठल द्वापरयुगामध्ये कंसादी दैत्य उन्मत्त झाले. धर्माचा ऱ्हास होऊ लागला आणि धर्माचा ऱ्हास होऊ लागला म्हणून श्री भगवंताने आपला अव्यक्तपणा बाजूला ठेवून भगवान श्री कृष्ण रूपाने प्रगट झाले. भगवंताचा अवतार झाला मथुरेमध्ये, पण कार्य करायचं होतं मोठं म्हणून भगवंत गोकुळात गेले. आणि गोकुळामध्ये भगवंत गेल्यानंतर त्या गोकुळाचा कसा कायापालट झाला हे आमचे संत सांगतात. गोकुळाचा कसा कायापालट झाला जरा महिला मंडळ लक्ष देऊन ऐका. ज्या दिवशी गोकुळामध्ये भगवंताचं आगमन झालं ना त्या दिवशी गोकुळाचा कसा कायापालट झाला. धन्य त्यांच्या दैवा दैव आले, धन्य त्याच्या दैवा दैवा धन्य त्याच्या दैवा दैवा. हो, आता 2 प्रकारचा पाठ आहे. धन्य त्यांच्या दैवात देव आले आणि धन्य त्यांच्या दैवात देव आले. त्यांचं दैव बलवत्तर म्हणून देव गावात आले. आणि दुसरा विचार केला तर गोकुळातली माणसं दैववान होती, पण त्यांच्या दैवाचेही दैव भाग्याला आले, उदयाला आले. देवाचं आगमन गावामध्ये झालं. गोकुळातली लोक आहेत ना, गोकुळातली लोक ब्रह्मज्ञानी झाली देव गावात आल्यानंतर. गोकुळातल्या लोकांना ज्ञान तर मिळालंच, पण गोकुळातली माणसं श्रीमंत पण झाली. त्याचं कारण भगवंत गोकुळामध्ये आल्यानंतर त्याच्या पाठोपाठ लक्ष्मी सुद्धा गावात आली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. आमच्या मुंबई भागामध्ये एक व्रत करतात महिला मंडळ, मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत. तुमच्याकडं आहे का? नाही आहे ना? हां, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार करतात बाया, लहान मुली, तरुण मुली, म्हाताऱ्या बाया सुद्धा करतात. आणि लक्ष्मीची पोथी वाचतात त्यावेळेला. आणि शेवटच्या गुरुवारी म्हणतात की लक्ष्मी माय आमच्या घरी हो, आमचं कल्याण कर, आमची भरभराट होऊ द्या. हो, पण मी तुम्हाला या व्यासपीठावर जाहीर सांगतो, तुम्ही 16 वर्षाच्या असल्यापासून तुम्ही 80 वर्षाच्या होईपर्यंत जर लक्ष्मीची पोथी वाचली तर लक्ष्मी तुमच्या घरी येऊ शकत नाही, कधीच येऊ शकत नाही. बाया म्हणतील आणला कशाला, कुठून आणला काय माहिती म्हणतील. हा बरं का, आमच्या सगळ्या व्रतावरती यांनी पाणी फिरवलं. तुम्ही म्हाताऱ्या होईपर्यंत जरी ती पोथी वाचली तरी लक्ष्मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. आता तुमचं घर ते आमचं गाव 450 किलोमीटर आहे. आणि मी तुमच्या गावामध्ये आज आलो, इथं माझा परिचय झाला. आणि तुमच्या गावातल्या एखाद्या 60 वर्षाच्या आईला म्हटलो, आई अगं माझ्या घरी ना एक वास्तुशांतीचा कार्यक्रम, येशील का आमच्या घरी? मी तुला मस्त साडी घेईन, तुझा ओटी भरण्याचा कार्यक्रम करीन, येशील का आमच्या घरी? बरं का, ती 60 वर्षाची आई सुद्धा म्हणते मी तुमच्या घरी मुंबईला येऊ शकते महाराज, फक्त आमचा म्हातारा शेतावर गेलेला आहे, त्याची परवानगी घेतल्याशिवाय मी तुमच्या घरी येऊ शकत नाही, मला बाबाची परवानगी घ्यावी लागेल, मग मी तुमच्या घरी येईन. आता 60 वर्षाची आजीबाई सुद्धा जर बाबाची परवानगी घेतल्याशिवाय आमच्या मुंबईला येऊ शकत नाही, तर जी जगतनियन त्याची पत्नी लक्ष्मी, तुम्ही त्याला विचारित नाही, तुम्ही तिला बोलवता घरी. जिंदगी गेली पुन्हा जन्म घेतला तरी लक्ष्मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. तुम्ही लक्ष्मीची पोथी वाचा, तिचा उपवास करा, तिचं व्रत करा. पण तुम्हाला एक मंत्र सांगतो, तो मंत्र तुम्ही म्हणायचा शेवटच्या गुरुवारी तिची पूजा करायची नाही, एक मंत्र म्हणायचा सर्वांनी मिळून, तुकाराम महाराजांचा मंत्र आहे. तिची पूजा करायची, सांगायचं आई साहेब आम्ही तुला पूजलेली आहे, मनोभावी तुझी पोथी वाचलेली आहे, खरोखर आमच्यावरती प्रसन्न हो, आणि प्रसन्न होऊन मला फक्त एकच दे. मग काय दे? वेगी आणावा तो हरी हरी, वेगी आणावा तो हरी वेगी आणावा तो हरी हरी, वेगी आणावा तो हरी. माझा दिनाते, थोडं मला बोलू द्या. हा, माझा दिनाते दिनाते उद्धरी, माझा दिनाते उद्धरी, माझा दिनाते, माझा दिनाते, माझा दिनाते, माझा दिनाते उद्धरी, वेगी आणावा तो हरी हरी, वेगी आणावा तो हरी.
म्हणा तुझ्या फक्त पतीला आमच्या घरी पाठव. आता तिचा पती तुमच्या घरी आला का ती त्याच्या पाठोपाठ आलीच, कारण त्याचे पाय ती सोडतच नाही ना हो. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुळती, कारण त्याचे पाय तिच्या हातात आहे. ती म्हटली पत्नी म्हणून माझा स्वीकार करू नका, पण दासी म्हणून तरी कराल का नाही. मग त्याला पहिल्यांदा बोलवायचं आणि मग तिला बोलवायची. कुणी तुमच्या डोक्यात घातलं कुणाच ठाऊक हे खूळ. म्हणून लक्ष्मीची पोथी वाचा, पण मात्र अगोदर त्याला बोलवा, नंतर मग ती तुमच्या घरी येईल. असो गोकुळातली माणसं श्रीमंत झाली, ब्रह्मज्ञानी झाली आणि गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा होऊ लागला. गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोकुल में आनंद भयो जय टाळी टाळी. लाल की. जय कन्हैया लाल की जय हो पशुपाल की. जय कन्हैया लाल की जय हो पशुपाल की. गौआ चराने वाले जय हो पशुपाल की. गौआ चराने वाले जय हो पशुपाल की. आदि दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. आदि दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. बोलिए गोपाल कृष्ण भगवान. भगवान की जय. असा आनंद उत्सव साजरा झाला, पण त्या आनंदामध्ये विरजन पडलं. 6व्या दिवशी तिथं पुतना मावशी आली. पुतना मावशीचं आख्यान मोठं आहे भागवतामध्ये. आता सगळं व्यापक स्वरूपामध्ये सांगत नाही, पण त्या पुतना मावशीला भगवंताने मारली, तिचं शोषण केलं भगवंताने. ती विषाचे स्तन भरून आली होती भगवंताला मारण्यासाठी. हो, अशी नटून थटून आली होती. भगवंताने तिचं विष प्याले, तिचं रक्त प्यालं, तिचं पंचप्राण भगवंताने शोषले. जी माणसं माळी महाराज बाहेरून बदलली ना, भगवंत त्यांना ठेवीतच नाही हो. पण जी आतून बदलली ना, भगवान त्यांच्या घरी स्वतःहून चालत जातो. रामचरित मानसामध्ये आलेली कथा आहे. भगवंतानी शूर्पणखेचं नाक आणि कान कापलं. ज्या माणसांनी भक्ती मार्गामध्ये नुसता मेकअप केला, डेकोरेशन केलं, भगवंत त्यांचे नाक कान कापून टाकतो. हो, भगवंत नाक कान कापून टाकतो म्हणजे त्याला समाजात फिरायला भगवंत नाकच ठेवीत नाही. त्याला समजायचं नाक कापून टाकलं त्याचं. आणि लोक त्याची एवढी निंदा करतात की त्याचे कान सुद्धा बहिरे होतील एवढी लोक निंदा करतात त्याचे. समजायचं यांनी फक्त नुसता मेकअप केला होता. पण जी माणसं आतून बदलली ना, भगवंत त्यांच्या घरी जातात बरं का. शांती दया पाहुणा हरी करी, भगवान स्वतः त्यांच्या घरी पाहुणे जातात. पुतना मावशीने फक्त मेकअप केला होता. विषाचे स्तन भरून भगवंताला मारायला आली होती. भगवंताने तिला मारली मंडळी. पण तिला जरी मारली ना तरी भगवंताने तिला सायुज्य मोक्ष दिला. जेव्हा पुतना मावशीला पेटवली, तिच्या प्रेताला सुगंध सुटला होता. सुगंध, तिचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. आणि आपण मेलो तर आतर मारायची पाळी येते. म्हणजे किती घोटाळे केले असतील तुम्ही सांगा बघा. म्हणजे किती स्वच्छ परमार्थ केला असेल तुम्ही सांगा. आतर मारायची पाळी येते. पुतना मावशी राक्षसीने होती, पण तिला सायुज्य मोक्ष दिला. तो सनकादिकांची माने सायुज्य सौरसुदिला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. माबळ भटाची विटंबना केली. काग मारला, बग मारला, रिठा मारला, अवघी दैत्य खाणी बुडविले. अवघी दैत्य खाणी बुडविले. अवघी दैत्य खाणी बुडविले. अवघी दैत्य खाणी बुडविले. काग बग रिठा मारिले बालपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. आणि आता तो रांगू लागला. आता तो कसा रांगतो. रांगत रंगनी चोरीत लोणी. रांगत रंगनी चोरीत लोणी. धावोनी धरती कवळणी. धावणी धरती कवळणी. बांधित चरणी देती कारणी. बांधित चरणी देती कारणी. यशोदे साजणी. यशोदे साजणी. कै दूध बक्षून तमाल निळे, नवल केले साजणी. कृष्ण परतोनी माते धावा. कृष्ण आळवा आळवा
डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. आता आपला कीर्तनाचा अभंग असा आहे, रांगता गोधने राखीताई. आता तो रांगू लागला. मग आता रांगताना त्याने चरित्र काय केलं, रांगताना पण त्याचं चरित्र कसं आहे. एक दिवशी काय झालं, आईने त्याला उखळाला बांधला, असा उखळाला बांधला. आवर बातसून उखल सुगला, बांधलिया तू आपण गोपाला. किती पण जरी दोरीने त्याला आवडलं तरी दोरी मात्र पूर्ण होतच नव्हती, दोरी अपूर्ण राहायची. शेवटी आई कंटाळली. भगवंताने विचार केला जास्त त्रास देणं काही बरोबर नाही, उशीर पण जास्त झाला, म्हणून आता स्वतःला स्वतः बांधून घ्यावं. आणि म्हणून स्वतःला बांधून घेतलं भगवंताने. आणि आता आई घरामध्ये कामामध्ये गुंतली. आई कामामध्ये गुंतल्यानंतर आता हा घरामध्ये दिसेनासा झाला. आई संपूर्ण घर शोधती पण हा कुठं दिसत नाही. मग आई शेवटी वेडीपिशी झाली आणि जो कोणी भेटेल त्याला आई विचारते, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, माझा कृष्ण देखील का कोणी सांगा, सांगा ना. कृष्ण देखील का कोणी सांगा, कृष्ण देखील का कोणी सांगा. हाती घेऊन या फुलं अंगणी रांगत आले मुलं, होते सारवीत मी चुल, कैशी भूल पडियली. आणि आई त्याला शोधित असताना तेवढ्यामध्ये विजांचा कडकडाट व्हावा तसा आवाज कानावर पडला. आई धावत गेली. जाऊन बघते तर 2 झाडं खाली कोसळलेली आहेत आणि 2 झाडातून 2 पुरुष बाहेर आलेले आहेत. आणि ते दोन्ही पुरुष श्री भगवंताची स्तुती करतात. हे 2 पुरुष कोण तर हे कुबेराचे पुत्र विमलार्जुन. नारदाने त्याला शाप दिला होता, कोपू आला नारदाशी, वृक्ष केले नलकुबेराशी. त्यांना झाडं केली होती आणि भगवंताने त्या झाडाला स्पर्श करून त्या दोघांचा उद्धार केला. हे रांगतानाचं चरित्र आहे. आता तो चालू लागला, आता तो बोलू लागला. एक दिवशी यमुनेच्या काठावरची माती खाल्ली, आईला विश्वरूप दाखवलं. आता तो झाला 5 वर्षाचा आणि त्याच्या वयाचे सवंगडी त्याने गोळा केले आणि मग 2 गट त्यांनी केले, एक दादाचा गट आणि एक त्याचा गट. गावचा विकास होण्यासाठी 2 गट महत्वाचे आहेत, पण भानगडी नको. गावचा विकास करण्यासाठी 2 गट महत्वाचे, कारण एकाच गटाच्या हातात जर सत्ता गेली तर विकास होईल असं मला वाटत नाही. विरोध करण्यासाठी कोणतरी असला पाहिजे, पण गावच्या विकासासाठी असले पाहिजे. भानगडी करायच्या नाही, मारामाऱ्या करायच्या नाही. माझं कीर्तन इथं शूटिंग चालू आहे तरी पण मी बोलतो. परवा दिवशी मुंबईमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण झालं, तुम्ही पाहिलं की नाही. पण त्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सगळ्या पक्षाचे नेते खांद्याला खांदा लावून उभे आहेत असे मस्तपैकी, आणि ते पण फोटो पण काढतात चर्चा करताना. पण इथं जर समजा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जर एखादा पडला तर तो आयुष्यभर समोरच्या माणसाचं नाव घेत नाही. काही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, भेद हा पुढाऱ्यांच्या मध्ये कधीच नसतो, भेद हा मतदारांच्या मध्ये असतो. सगळ्यांनी मनाने एक व्हायचं. भगवंताने 2 गट केले, आता दादाचा गट आणि त्याचा गट तयार केला. पण मुलांना प्रश्न पडला, हो 2 सख्या भावांचे 2 पक्ष, आता आम्ही कुठल्या पक्षात जाऊ असा प्रश्न पडला. त्या मुलांना प्रश्न पडला. देवाने सांगितलं, माझी तुमच्यावरती जबरदस्ती नाही, तुम्हाला जिथे वाटेल तिथे जा, मात्र मी माझे गडी निवडलेले आहेत. माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातूने, निवडा भिन्न यातूने, निवडा भिन्न यातूने, निवडा भिन्न यातून. हो. आणि मग त्या मुलांना घेऊन भगवंत अनेक प्रकारचे खेळ खेळू लागला. पण मुलं थकायची, दमायची. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कीर्तनात अतिशय महत्त्वाच्या विषयाला मी हात घालतो. मुलं थकायची, त्याचं कारण मुलं पौष्टिक आहार खात नव्हती. मी प्रत्येक आईबापाला सांगेन, मुलं या देशाचं भविष्य आहे, त्यांना चांगला आहार खात जा, खायला घालीत चला. तुम्ही पण चांगला आहार खात जा, मुलांना पण चांगला आहार खायला देत चला. काय झालं नेमकं तुम्हाला सांगतो. माळी महाराज कीर्तनात सांगण्याचा विषय, लोकांना सांगायचं तुम्ही गाडीची काळजी घेऊ नका, पण तुम्ही तुमच्या बॉडीची काळजी घ्या. कारण बॉडी आहे तर गाडी आहे ना. सध्या तुम्ही बघा माणसं कशी मुडदूत झाली. या कोरोनामध्ये तर माणसं खलासच झाली जवळजवळ. चांगला पौष्टिक आहार खायचा. तुम्ही सगळे शेतकरी आहात, बहुसंख्य समाज शेती करणार आहे. मी तुम्हाला एक शंका विचारतो, शेंगदाणे जास्त शेंगदाणे त्याचा भाव किती आहे? किती? 100 रुपये किलो. आमच्याकडे 120 आहे. इथून घेऊन गेलं पाहिजे खरं म्हणजे, विकायला पाहिजे मुंबईला नेऊन.
जास्त घेतले तर 100 रुपये, मग तेवढे मी घेऊन जाऊ शकत नाही, पण मला लावा तुम्ही 100, मी कीर्तनकार आहे म्हणून. बरं का. शेंगदाण्याचा भाव 100 रुपये किलो आहे. आता शेंगदाण्याचं तेल किती रुपये किलो आहे? किती? 150 ते 160 रुपये. वा वा, तुम्हाला सगळे भाव माहिती आहे. नाही 200 नाही हो, 160 रुपये किलो आहे. मला तुम्ही सांगा, 1 किलो शेंगदाण्याचं तेल जर काढायचं असेल तर किती किलो शेंगदाणे गाळायला लागतात? किती किलो? 3.5 किलो शेंगदाणे गाळल्याशिवाय 1 किलो तेल निघत नाही. मग आता 300 रुपयाचे शेंगदाणे आणि 160 रुपयाचा भाव तुम्हाला तेल मिळतं, म्हणजे तो त्या तुमच्यावरती तो तेल काढणाऱ्या माणसाचे उपकार आहे का सरकारचे उपकार तुमच्यावरती आहेत? काय करावं? तुम्हाला एक सांगतो, त्याला फक्त शेंगदाण्याचा वास आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 80% त्याच्यामध्ये केमिकल भेसळ त्याच्यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, पौष्टिक आहार खा. 40 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक यायला लागला, त्याचं कारण आहार चांगला नाही म्हणून. आणि मुलांना पण सांगायला, हे वडापाव फिडापाव चायनीज फायनीज काही खायला देऊ नका, चांगला मस्त आहार खायला द्यायचा. लोक म्हणतील मग आम्ही खायला तरी काय द्यावं? काल्याचं कीर्तन ऐकून घरी जाल ना, तेव्हा भगवान कृष्ण आईकडे काय मागत होते तेच तुम्ही तुमच्या मुलांना द्या खायला. भगवान कृष्ण गाई चारून आले का आईला असं म्हणत नव्हते, मला वडापाव दे, मला मॅगी करून दे, असं म्हणत नव्हते ते. भगवंत म्हणायचे, साध्या गव्हाची पोळी लाटी, गव्हाची पोळी लाटी, पुरणपोळी करून दे मोठी, पुरणपोळी करून दे मोठी, नाही आडवीत गुळासाठी मला जीव घाल, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल, मला देव घाल. यशोदे घराकडे चाल, मला देव घाल. हॉटेलमधली मस्का लावून भाकरी खाण्यापेक्षा, बरं का, महाराज म्हणतात, आई लवकर चल ग घरी, वांगे भाजून भरीत करी. बरं का, तूप लावून भाकरी दे आईला म्हणतात ते. मस्का लावून रोटी खाऊ नका, तूप लावून चपाती खात चला, पौष्टिक आहार आहे. आणि म्हणून भगवंताने विचार केला, मुलांना आपण तृप्त करावे, म्हणून भगवंत मुलांना तृप्त करण्यासाठी चौर्य कर्म करू लागला, चोरी करू लागला. किती चोऱ्या केल्या, किती गाराणे आले, हे सांगायला माझ्याकडे वेळ नाही. बरं, असं म्हटल्यावर म्हणाल तुला येतच नसेल तर सांगशील कुठून तू, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. म्हणून 1-2 फक्त गाराणे सांगतो. यशोदेकडे आलेले फक्त 2 गाराणे. एक बाई सांगते, रात्री पण खोड्या करतो आणि दिवसा पण करतो. दिवसा काय केलं याने, तर दिवसा काय केलं तर ती बाई सांगते. बघा, अष्टदळ काढिले अंगणी, वरी मोते चक्र पाणी. दाराशी रांगोळी काढली होती, याने रांगोळी पुसली, त्याच्यावरती टिंब टिंब करून हा पळून गेला. पुन्हा दुसरी तिथे एक बाई आली, ती बाई सांगते, परवा दिवशीची घटना आहे, मला काल येता नाही आलं, काल्याचं कीर्तन होतं म्हणून आज तुला सांगायला आली. काय केलं तुझ्या मुलाने, ऐक. परवा आला आमच्या घरा, दारी रिजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, सैरा फोडीला. घरातलं दही दूध खाऊन पळून चालला होता. आमचे मामाजी म्हणजे आमचे सासरे दारात झोपले होते, ताकाचा डेरा त्यांच्या डोक्यात फोडला आणि पळून गेला. बरं, यशोदा सगळं ऐकते आणि पुढे लगेच दुसरी बाई तिथं हजरच होती. ती म्हणते, तुला काय सांगावं, माझी सून गरोदर आहे, तिला 9 महिने आता पूर्ण झालेले आहेत. हा आला आणि तिच्या पोटाला हात लावून म्हणायला लागला, एवढं कुठं मोठं पोट असतं का माणसाचं, शोभतं का या बाईला पोट. बरं का, यशोदा म्हटली, असा बोलला का कृष्ण? बरं, पुढं काय झालं सांग. पुढं काय नाही झालं, मी त्याचा हात धरला ना, म्हटलं तुला असा मारीन धरून बोलल्याबरोबर लगेच घरामध्ये गेला. आणि घरामध्ये गेल्यानंतर पेटलेलं चुलीतलं लाकूड घेऊन आला आणि मला म्हटलं, तुझं घर पेटवीन, घर माझ्या, फक्त तू अंगाला हात लावून बघ, तुझं घर नाही पेटवलं तर मी पण नावाचा कृष्ण नाही. बरं, मग यशोदा म्हणते, पुढं काय झालं? पुढं काय झालं म्हणजे त्याने हातातलं लाकूड खाली ठेवलं आणि माझ्या मुस्काटात अशी मारली थोबाडीत, एका फटक्यात तुझ्या मुलाने मला खाली पाडली. काय सांगते ती बाई, सुन दे कोणी गरोदर, म्हणे केवढे उदर. अगं लाकूड घेतलं घराला लावीन असं म्हणतो तो, घेऊन या आग्न, म्हणे तुझ्या घराशी लावीन. आणि जेव्हा त्याला मी म्हटलं का हे घर मी माझ्या बापाच्या पैशांनी बांधले, नवऱ्याच्या पैशांनी नाही बांधलं, तेव्हा माझ्या थोबाडीत मारून काय म्हटलं माहिती का, देवोनी तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. भगवंताने तिला आठवण करून दिली, हे तुझ्या बापाचं घर नाही, तुझं घर तिकडं नदीच्या काठावर आहे, पत्र्याचा शेड, या घराला तू तुझं घर म्हणू नको. आणि दुसरी तिला असं सांगायचं भगवंताला का तुझ्या घराला तुझं घर म्हणते ना, हे देवानी दिलेलं तुला घर आहे, तुझ्या बापाचे हे घर. असे अनेक प्रकारचे गाराणे आले. शेवटी यशोदा माता कंटाळली, ऐसे ऐकता गाराणी यशोदा नैने आले पाणी. आणि भगवान परमात्म्याला मग तिने गायी चारायला पाठवला. गाई गोपाळ, गाई गोपाळ.
यमुनेच्या तटी हा गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी हा गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ यमुनेच्या तटी 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 येती पानिया मिळून जग जेठी येती पानिया मिळून जग झेंडू चौगुण खेळती वाळवंटी झेंडू तरुण खेळती वाळवंटी चला चला पाहू म्हणती दृष्टी हो गाई गोपाळ गाई गाई गोपाळ गाई गोपाळ यमुनेच्या तटी 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 आणि मग तो खेळ खेळत असताना भगवंताने अनेकांचा गर्व हरण केला. इंद्राचा गर्व हरण केला, कालियाचं मर्दन केलं, ब्रह्मदेवाचा गर्व हरण केला. भगवंत अनेक प्रकारचे खेळ खेळू लागला. हामामा, हुमरी, चेंडू फळी, लगोरी असे अनेक प्रकारचे खेळ भगवंत खेळू लागला. आता ते खेळ राहिलेले नाही. आताच्या मुलांना ते खेळ कुठं माहिती आहे. आता हे समोर बसलेले 3-4 पोरं आहेत ना, त्यांना तुम्ही विचारलं, ए तुम्हाला बोलतोय रे लाल शर्टावाल्या, हा तुला बोलतोय मी, तुला विटी दांडू माहिती आहे का? विटी दांडू नाही. चेंडू फळी माहिती आहे तुला? क्रिकेट, मग तीच चेंडू फळी. बरं गोट्या, भवरा, हामामा, हुमरी, चेंडू, बरं लगोरी नाही नाही, हे तुम्हाला खेळ माहीत नाही. तुम्हाला फक्त आता 2-3 खेळ माहिती आहे. पबजी माहिती आहे तुम्हाला, बरं का? आता एक नवीन खेळाला पोरांना मेंटल करणारा पबजी. आणि आई सांगते लोकांना, आमचा पोऱ्या रात्रभर जागा असतो, मरल थोड्या दिवसांनी, थांब जरा तू, ध्यानात ठेवा. आमच्या बाजूला एक मुलगा, तुम्हाला सांगतो, उल्हासनगरला 3ऱ्या माळ्यावरून खाली पडला, बरं का, पबजी खेळता खेळता. मनसरला एक मेंटल झाला पबजी खेळता खेळता. हे असं भलतं सलतं तरुण पिढीला संपवणाऱ्या काही गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही थोडं सावधान राहा, सुरक्षित राहा. हे पबजी सारखी गेम काही खेळू नका. आता पूर्वी चेंडू फळी होती ना, ती आता क्रिकेट म्हणून खेळतात. पण आताच्या क्रिकेटमध्ये आणि तेव्हाच्या क्रिकेटमध्ये फरक होता. बघा, क्रिकेटमध्ये 11 जण असतात खेळायला, 11. माझा महाराज अतिशय आवडता खेळ क्रिकेट म्हणजे, बरं का. मला क्रिकेट अतिशय आवडतो. 5 मिनिटात संपवतो सेवा. क्रिकेट का आवडतो तर त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे. त्याच्यामध्ये बॅटिंग करणारा एकटा आहे, पण त्याला आऊट करायला 11 माणसं टपलेली आहेत. बॅटिंग करणारा एकटा आहे, पण त्याला आऊट करायला 11 माणसं टपलेली आहेत. त्याचं पाऊल कधी क्रीजच्या बाहेर पडतो ना, आम्ही त्याला कधी आऊट करतो. तसं कीर्तन करणारा बुवा एकटा असतो तालुक्यामध्ये, पण त्याला आऊट करायला अख्खा तालुका टपलेला असतो. का कधी बुवा आमच्या कचाट्यात सापडतो. म्हणून कीर्तन करणाऱ्या बुवाने आपलं पाऊल क्रीजच्या बाहेर टाकू नये, नाही तर त्याला समाज कधी आऊट करील सांगता येत नाही. समाज टपलेला आऊट करायला, चांगले चांगले आऊट केले समाजाने. म्हणून क्रिकेट बघत चला कीर्तनकार लोकांनी, प्रवचनकारांनी. हो, भगवंत क्रिकेट खेळायचे गोपाळांच्या समवेत, म्हणजे चेंडू फळी खेळायचे. आणि एक दिवशी खेळामध्ये रंगले असताना पोरं थकली, दमली. म्हटली, कृष्णा आता बस झालं रे, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख तुका म्हणे, आता खेळ मोडावा परता. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. सर्व गायी आता एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या भगवंताने सोडल्या, मोकळ्या केल्या. आणि सर्वांच्या शिदोऱ्या भगवंताने आपल्या शिदोरीमध्ये मिसळल्या, त्याचा काला केला. मध्यभागी उभे राहिले. सगळी मुलं अशी कमलाकार बसवली. जी मोठी होती त्यांना थोडी लांब ठेवली, लहान होती त्यांना जवळ घेतली. कारण जे लहान झाले त्यांना भगवंत जवळ घेतो, आणि मोठेपणा घेऊन आले त्यांना भगवंत दूर ठेवतो. अशा लहान मुलांना भगवंताने जवळ घेतले. आणि मग हातातली बासरी कमरेला खोवली, काठी त्याने काखेत ठेवली. आणि मग भगवंत डाव्या हातामध्ये पात्र घेऊन भगवंत आता प्रसाद वाटू लागले.
विभ्रदबेनु जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानु मसृण कवलम तत्फलानांगुलेषु, असा तो मध्यभागी उभा राहिला आणि सांगितलं, चला आता सर्वांनी प्रसाद घ्या. करा वर हात सर्वांनी, तुम्हाला सांगतोय, करा वर हात, करा वर हात सर्वांनी. छान, करा. ज्यांना देवाने हात दिले त्यांनी करा वर हात सर्वांनी. कॅमेरावाले जरा यांचे फोटो काढा, मागच्या माणसांचे पण, त्यांचे आले पाहिजे फोटो सगळ्यांचे. छान, कसं दृश्य आहे बघा, किती सुंदर दृश्य आहे. नाही मी संपूच नाही कीर्तन, वेळ अजून कीर्तन संपायला. करा वर हात सर्वांनी. केले ना? आता मी जसं म्हणतो तसं म्हणा. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो. घ्या रे दही भात, दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. देतो हरिनाथ. हात वरतीच ठेवा, हात वरती ठेवा, करा सरळ हात. कोरोना महामारीमुळे सगळं जग त्रस्त झालेलं आहे. आपण आता हे प्रसादाचे आपण 2 ओळी म्हटलो, आणखी एक ओळ म्हणायची आपल्या सर्वांना. ही भयानक मोठी महामारी आहे. हात खाली करू नका, जो हात खाली करेल त्याला कोरोना होईल. करा वरती हात सरळ. 11व्या अध्यायामध्ये अर्जुन देवाला म्हणतो, आता ही तुझी महामारी आवर म्हणून. तसं आपण सुद्धा वरती हात करून देवाला सांगायचंय का तुझी महामारी आता आवर म्हणून. आता आम्हाला मोकळ्या मनाने परमार्थ करू दे असं देवाला सांगायचंय. तू गोसावी आमुचा अनंता, गोसावी आमुचानंता. सुई ओढण माझिया जीविता, ओढण माझिया जीविता, साठवी हा पसारा मागुता, साठवी हा पसारा मागुता. महामारीचा पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाळ कृष्ण भगवान की. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. भगवंताने गोपाळांच्या समवेत यमुनेच्या वाळवंटामध्ये जो काला केला, तो काला पाहण्यासाठी काही देव आले बरं का. आज ओ साम्रावती काला पहावयती देव विसरती देहभाव आपुला. देवानी त्यांना प्रसाद दिला नाही, कारण काला म्हणजे निष्काम सेवेचं फळ आहे. आणि हेच निष्काम सेवेचं फळ वारकरी संप्रदायामधील संतांनी आम्हाला दिलं. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषहा लाभ संता संगी. ज्या संत महापुरुषांच्या कृपेने आपल्याला हा प्रसाद मिळाला त्यांचं एक वेळ सर्व प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाची सेवा संपलेली आहे. या कार्यक्रमाची संकल्पना भागवत धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण महाराज आपणच आहात ना. आज एकनाथ महाराज सदगीर आमच्या गुरुस्थानी असलेले अतिशय म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं. आणि वारकरी संप्रदायामधील असे खूप मोजके कीर्तनकार आहेत. कीर्तन तर करतात पण ते धर्मनिष्ठ आहेत. अशा धर्मनिष्ठ असलेल्या
निवृत्ती बाबा वक्तेंच्या नंतर आमच्या डोळ्यासमोर जर दुसरे कोण असतील तर एकनाथ महाराज सद्गीर आहेत आणि म्हणून आज त्यांच्या माध्यमातून या भागवत धर्म परिषदेची आज निर्मिती झालेली आहे, स्थापना झालेली आहे. अधिष्ठान चांगलं असलं की ती गोष्ट टिकून राहते. म्हणून त्यांच्यासोबत काम करणारी जेवढी महाराष्ट्रातली मंडळी आहे या सगळ्या मंडळीला मी धन्यवाद देतो. आपल्या या जिल्ह्याचे अध्यक्ष जे आहेत रावसाहेब महाराज पाटील, हो, अतिशय तरुण आणि तडफदार असं ते व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबरोबर तरुण भरपूरच आहेत आणि अशा सगळ्या भरपूर तरुणांना घेऊन जेव्हा अशा प्रकारचा कार्यक्रम होतो त्याच्यातून आपल्याला निश्चितपणे लक्षात येतं की जेव्हा एखाद्या चांगल्या परमार्थिक कार्यक्रमाची सुरुवात तरुण मंडळी करतात ना, तेव्हा मात्र ते कार्य चंद्रसूर्य आहे तोपर्यंत निश्चितपणे टिकून राहणार याच्यामध्ये शंका नाही. रावसाहेब महाराजांना त्यांच्या सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो. या कार्यामध्ये जे सक्रिय मंडळी आहेत या सर्वांना मी माझ्याकडून खूप खूप शतशः धन्यवाद देतो. आज या ठिकाणी प्रशांत महाराज आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि मला ही सगळी सेवा मिळाली. सद्गीर महाराजांचा पण मला फोन झाला. विशेष म्हणजे ढोक बाबांचा पहिल्या दिवशीच फोन आला का तुम्ही त्यांना फोन करून सांगा माझी प्रकृती बरी नाही म्हणून, पण तुम्ही कार्यक्रमाला जायला चुकू नका. अमृत महाराज जोशी कार्यक्रम करून गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की कार्यक्रमाला जा, चुकू नका कार्यक्रम म्हणून. तुम्ही प्रवास अतिशय मोठा आहे पण तरी देखील मात्र आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी महाराजांचं प्रेम आहे म्हणून या ठिकाणी माझं येणं झालं. गुणीजन असे टाळकरी मृदंग वाजवणारा, या ठिकाणी कीर्तन श्रवण करणारी महाराज मंडळी, माझा सर्वांचा काही परिचय नाही पण व्यासपीठावरती असलेले माझे गुरुतुल्य सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणी मी दंडवत करतो आणि जाता जाता फक्त सर्वांना एकच सूचना देतो, माणसाने माणसासारखं जगा, संगत चांगल्याची करा, मरायच्या आधी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. कोरोनामध्ये भरपूर माणसं गेली का नाही? किती माणसांच्या प्रेताला किती माणसं, घरची माणसं सुद्धा नाही गेली हो. नगरपालिकेच्या माणसांनीच त्यांना पेटवलं स्मशानामध्ये. संपत्ती इथं राहिली, नातेवाईक इथं राहिले. एवढी माणसं मेली का आपल्या जिवाळ्याची आपल्याला तिथं जाता पण नाही आलं. मग आता एवढी माणसं जर मेली आणि आपला नंबर नाही लागला म्हणजे आपण भाग्यवान आहे की नाही? म्हणून देवाला सांगायचं, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो यथवरी, उरले ते हारी तुम्हा समर्पण. चांगलं वागा बरं का. जीवनामध्ये संपत्ती पण कमवा. एवढी संपत्ती कमवू नका की लोक मारायला टपतील आणि एवढी कमी संपत्ती कमवू नका की सप्ताल द्यायला आपल्याकडे 51 रुपये नसतील. तेव्हा चांगल्या मार्गाने संपत्ती कमवा आणि उदार अंतकरणाने संपत्तीचा वेच करा. सेवा संपलेली आहे. मी या ठिकाणी विनंती करतो, पहिल्यांदा आभाराचा कार्यक्रम घ्या, कारण नंतर मग हांडी फुटली म्हणजे कोणी मंडळी थांबणार नाही. तेव्हा आभाराचा कार्यक्रम सुद्धा आपण 5 मिनिटांमध्येच संपवण्याचा प्रयत्न करू. मायेच्या कोपरात वारे दोहीकडे मुख पसरून तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती टोका, दिकवणे ने देका. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून हा कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश, आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकोलिया कैवल्य तेजा देवनी संसंग, म्हणून वेदला माझा आरती ज्ञान राजा. हा लोभले ज्ञान जगे येत ज्ञानादि कोणे, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा देव संसंग, म्हणून वेदला माझा आरती ज्ञान राजा. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माच गेले, रामजनार्दने चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा. खाली बसा, आरती तुकाराम बसा खाली, गुरुनाम सुदान अरे खाली बसा. जागरात पाशान तारिले तेथे तो गोवाचे अभंग रक्षिले तुकारामा. दुखदा दुलने ते ब्रह्मा दुखाती आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले तुकारामा. हरिओम हरी लोडा.